ज्ञानेश्वरी अध्याय 18 भाग 2. ज्याप्रमाणे गावातील कचरा वगैरे सर्व घाणीला एकत्र होण्यास उकिरडा ही जागा असते, अथवा स्मशानात जसे सर्व अमंगळ पदार्थ एकत्र झालेले असतात, त्याप्रमाणे जो सर्व जगातील हवेला पाय धुण्याचे ठिकाण झालेला आहे. पहा, म्हणून ज्या कर्मामध्ये सोप्या रीतीने फळ मिळण्याची शक्यता दिसते, त्या कर्माच्या ठिकाणी तो आदराने आरंभ करतो आणि आपण मिळवलेल्या द्रव्यापैकी एक कवडीसुद्धा खर्च होऊ देत नाही आणि क्षणोक्षणी या द्रव्यावरून आपला जीव ओवाळून टाकतो. कृपण जसा आपल्या ठेव्याविषयी मनामध्ये सावध असतो, अथवा ज्याप्रमाणे बगळा माशाकरता ध्यान करून तटस्थ बसतो, त्याप्रमाणे राजस करता दुसऱ्याच्या मौल्यवान वस्तूंच्या ठिकाणी दक्ष असतो. ज्याप्रमाणे आंबट बोरीच्या झाडावरून जळून गेले असता ते झाड जवळून जाणाऱ्यास गुंतवते, व जर त्या झाडाला अंग घासले तर घासणाराची कातडी फाटते, व क्वचित त्याला फळे आली तर ती इतकी आंबट असतात की ती खाल्ली तर जिभेला पोळतात. त्याप्रमाणे मनाने, वाचेने व शरीराने वाटेल त्याला दुखवीतच जातो, व जो आपला स्वार्थ साधित असता दुसऱ्याचे हित पाहत नाही. त्याप्रमाणे आरंभलेले कार्य शेवटपर्यंत पार पाडण्यात तो शरीराने आचरण करण्यास समर्थ नसतो, तरी त्या कर्मसंबंधाने त्याच्या मनात अरुची उत्पन्न होत नाही. ज्याप्रमाणे धोतराच्या फळाला आत कैफ आणणाऱ्या बिया असतात व बाहेर काटे असतात, त्याप्रमाणे जो आत बाहेर पवित्रपणाच्या बाबतीत दरिद्री असतो. आणि अर्जुना, कर्म केल्यावर जर त्यास इच्छित फल प्राप्त झाले तर आनंदाने तो या जगास वेडावून दाखवतो, अथवा आरंभिलेले कर्म जर निष्फळ झाले तर त्या शोकाने ग्रस्त होऊन त्या कर्माचा धिक्कार करावयास लागतो. ज्याची कर्माच्या ठिकाणी अशी वागणूक पाहशील तर तो राजस करता होय असे पक्के समज. आता यानंतर दुसरा जो कुकर्माचे केवळ शेत असा तामस करता तोही स्पष्ट सांगू. तर आपला संबंध आला असता दुसरा पदार्थ कसा जळतो हे ज्याप्रमाणे अग्नीला समजत नाही, आपल्याकडून दुसऱ्याचा जीव कसा घेतला जातो त्याची तीक्ष्ण शस्त्राला खबरही नसते, अथवा आपल्या परिणामाची काळकूट विषाला कल्पना नसते. अर्जुना, त्याप्रमाणे ज्या क्रिया दुसऱ्याच्या व आपला घात करणाऱ्या असतील त्या वाईट क्रिया करण्यास तो आरंभ करतो. त्या क्रिया करतेवेळी सुद्धा त्याचा परिणाम काय झाला याविषयी सावधपणा ठेवीत नाही. वावटळीत सुटलेला वारा जसा हवा तिकडे भडकतो, त्याप्रमाणे तो स्वैररीतीने वागतो. अर्जुना, त्या तामसकर्त्याचा व त्याच्या क्रियांचा काही मेळ नसतो. तो तामसकर्ता पाहिला असता त्याच्यापुढे वेड्याची किंमत काय. आणि ज्याप्रमाणे बैलाच्या खाली गोचिड लागलेले असतात, त्याप्रमाणे इंद्रियांना प्राप्त झालेल्या विषयांचे सेवन करून जो आपले जीवित राखतो, ज्याप्रमाणे मूल हे योग्यायोग्य वेळ न जाणता हसण्याला किंवा रडण्याला आरंभ करते, त्याप्रमाणे जो स्वैर वागतो, जो प्रकृतीच्या अधीन झाल्यामुळे करण्यास योग्य काय व अयोग्य काय हा भेद जाणत नाही, व उकिरडा जसा केराने फुकतो तसा तो आपल्या स्वैराचाराने तृप्त होऊन फुकतो. म्हणून मान्य पुरुषांना मान द्यावा हा जरी सर्वसाधारण नियम आहे, परंतु हा तामस करता मान देण्याच्या बाबतीत ईश्वरापुढेही लवत नाही, आणि न बोलण्याच्या बाबतीत डोंगराचीही ज्याच्यापुढे किंमत नाही. आणि ज्याचे मन कपटी असते व ज्याची वागणूक पक्की चोरटी असती व ज्याची दृष्टी खरोखर वेश्येच्या दृष्टीप्रमाणे कपटी प्रेमाने युक्त असते, फार काय सांगावे, त्याचा देहच कपटाचा बनवलेला असतो व त्याचे जगणे म्हणजे द्यूतकर्माच्या तिव्याठ्याचे घरच असते. त्याचा तो अवतार म्हणजे अभिलाषेने भरलेल्या लुटारू विल्हांचे प्रत्यक्ष वस्तिस्थानच नव्हे काय. म्हणून त्या रस्त्याने जाऊ येऊ नये, आणि दुसऱ्यांचे बरे झालेले पाहून ज्याला आपणावर काही संकट कोसळलेले असे वाटते, ज्याप्रमाणे दुधाशी मीठ मिसळले असता दुधास पिण्यास अयोग्य करते, अथवा थंड असा पदार्थ अग्नीत घातला तर तक्षणीच धडधडीत अग्नी होतो, अथवा अर्जुना, चांगले पदार्थ पोटामध्ये गेले असता त्यांचा ज्याप्रमाणे नरकच होऊन राहतो, त्याप्रमाणे दुसऱ्यांचे बरे झालेले ज्याला कळले की तक्षणीच ते सर्व विपरीत बनून बाहेर येते. पहा, ज्याप्रमाणे सर्पाला दूध पाजले असता तो सर्व दुधाचे विष करतो, त्याप्रमाणे जो दुसऱ्यांच्या गुणांना नावे ठेवतो आणि ज्या योगाने इहलोकी सुखाने जगणे होईल व खरोखर परलोकी गती मिळेल असे योग्य कर्म करण्याचा प्रसंग ज्यावेळी येतो, त्यावेळेला तर त्याला झोप कशी ठेवल्यासारखी आपोआप येते, आणि दुष्ट कर्म करण्याचा प्रसंग आला की तीच झोप विटाळामुळे जशी दूर राहते तशी त्यास सोडून दूर राहते.
ज्याप्रमाणे द्राक्षांचा व आंब्याचा उपभोग घेण्याच्या वेळेला कावळ्याचे तोंड चढते अथवा घुबडाचे डोळे जसे दिवसा फुटतात, ज्याप्रमाणे कल्याणाची वेळ आली असता त्यास आळस ग्रासून टाकतो आणि उलट चूक घडण्याच्या वेळी तो म्हणेल तसे होते, ज्याप्रमाणे समुद्राच्या पोटात वडवाग्नी अखंड जळत असतो त्याप्रमाणे तो अंतःकरणात खेद अखंड वाहतो, ज्याप्रमाणे लेंड्यांच्या विस्तवात शेवटपर्यंत धूर असतो अथवा अधोद्वारा वाटे येणाऱ्या वायूच्या ठिकाणी जशी दुर्गंधी असते, त्याप्रमाणे जो मराईपर्यंत खेदाने ग्रासलेला असतो. हे वीरा अर्जुना, जो कल्पाच्या अंतानंतरही फलप्राप्ती व्हावी अशा इच्छेने व्यापाराचे धोरण बांधतो, अरे जगाच्या पलीकडच्या गोष्टीविषयी अंतःकरणात चिंता वाहतो. आपण अशी चिंता करीत असता ज्याविषयी चिंता करतो त्यापैकी त्याला गवत्याच्या काडीचाही लाभ होत नाही. असा जो लोकांमध्ये पापांची मूर्तिमान राशी असे तू पाहशील, तो निर्विवाद तामसकर्ता होय. हे सुजनांच्या राजा अर्जुना, याप्रमाणे तुला कर्म, कर्ता, ज्ञान या तीन प्रकारचे लक्षण स्पष्टपणे सांगितले. आता अविद्येच्या गावात मोहाचे कोरे वस्त्र नेसून व संशयाचे सर्व दागिने अंगावर घालून जी बुद्धी म्हणजे जीवाच्या स्वरूपाच्या निश्चयाची शोभा पाहण्याचा मूर्तिमंत आरसा आहे, त्या बुद्धीची ही धाव 3 प्रकारची आहे. अरे अर्जुना, विचार कर, या सत्वादी तिन्ही गुणांनी या जगामध्ये कोणती एक वस्तू 3 ठिकाणी विभागली नाही. पोटात अग्नी नसलेले लाकूड जगात कोणते आहे, त्याप्रमाणे गुणांच्या योगाने जे 3 प्रकारची झाली नाही अशी दृश्य वर्गामध्ये वस्तू कोठे आहे. म्हणून 3 गुणांनी बुद्धी 3 गुणांची केली आहे व धैर्याचे सुद्धा तसेच 3 भाग आहेत. तीच एक बुद्धी व धैर्य वेगवेगळी यथायोग्य लक्षणांनी अलंकृत झालेली अशी त्यांच्या भेदाप्रमाणे विस्ताराने सांगण्यात येईल. परंतु अर्जुना, बुद्धी व धैर्य या 2 गोष्टीमध्ये प्रथम बुद्धीचे 3 प्रकार सांगू. हे चांगल्या योद्ध्या अर्जुना, संसाराला येणाऱ्या प्राण्याला उत्तम, मध्यम व कनिष्ठ अशा 3 वाटा आहेत. कारण की विहित कर्म न करणे, काम्य व निषिद्ध कर्म करणे असे 3 मार्ग आहेत व यापासून या जीवांना संसार भय असल्यामुळे हे दोषयुक्त आहेत. म्हणून अधिकारानुरूप व विधीच्या मार्गाने वाट्याला आलेले जे नित्यकर्म, तेच काय ते एक या जगात आचरण करण्यास योग्य आहे. ज्याप्रमाणे तहान लागली तर केवळ ती भागविण्याकरता पाणी प्यावे, त्याप्रमाणे केवळ आत्मप्राप्ती या फळाकडे दृष्टी ठेवून ते शास्त्रविहित नित्य कर्मच करावे. एवढ्याने ते कर्म अनिष्ट असलेल्या जन्माच्या भयाला घालवते व मोक्षाची प्राप्ती सोपी करून देते. असे जो कर्म करतो त्याची संसार भयातून चांगल्या रीतीने सुटका होते. अशा रीतीने त्याने विहित कर्म निष्काम बुद्धीने केले म्हणून तो मुमुक्षूच्या योग्यतेला आला. या मुमुक्षू स्थितीत जो बुद्धी असा बळकट भरवसा बांधते की अशा रीतीने मोक्ष अगदी ठेवल्यासारखा प्राप्त होईल, म्हणून ती प्रवृत्तीच खाली घालून वर निवृत्ती मांडली आहे. असा कर्माच्या ठिकाणी बुद्धी देतो न देतो तोच, रीतीने कर्म करण्याच्या बुद्धीने निश्चय करतो न करतो तोच. तहानलेला मनुष्य पाणी मिळाले असता अथवा पुरात पडलेला मनुष्य नाव मिळाली असता व अंधारा विहिरीत पडलेला मनुष्य सूर्यकिरणे प्राप्त झाली असता जसा जगतो, अथवा पथ्य सांभाळून औषध घेतली असता जरी रोगाने ग्रासला असला तरी जगतो, अथवा माशाला जर पाण्यात जिव्हाळा मिळाला तर तो जगेलच, यात जसे अन्यथा नाही त्याप्रमाणे या कर्माच्या ठिकाणी प्रवृत्त झाले असता मोक्ष मिळतोच. करणीय कर्मासंबंधाने हे जे चांगले ज्ञान ज्या बुद्धीला आहे व जी बुद्धी अकरणीय कर्म असे आहे हे पक्के जाणते, ती काम्याधिक कर्मे संसार भयदायक आहेत. म्हणून ज्या कर्मावर अकृत्यपणाचे शिंतोडे पडले आहेत, जी करण्यास योग्य नाहीत अशी ठरली आहेत, त्या अकरणीय व जन्ममरणाच्या भयाने युक्त अशा कर्माच्या ठिकाणी जी बुद्धी प्रवृत्तीला मागच्या पायीच पळावयास लावते. अग्नीत जसा प्रवेश करवत नाही, अथवा अथांग पाण्यात जशी उडी टाकवत नाही, अथवा धगधगीत शूळ जसा धरवत नाही, अथवा फू फू करणारा काळा नाग पाहून त्याला धरण्याकरिता जसा हात घालवत नाही, अथवा वाघाच्या गुहेत जसे जाववत नाही, त्याप्रमाणे अकरणीय कर्म पाहून ज्या बुद्धीत निसंशय मोठे भय उत्पन्न होते. विष मिसळून वाढलेले अन्न सेवन केले असता मृत्यू चुकणार नाही हे जसे पक्के समजावे, त्याप्रमाणे जे बुद्धी निषिद्ध कर्माच्या ठिकाणी बंधाला पाहते, मग ते बंधभयाने भरलेले निषिद्ध कर्म
प्राप्त झाले असता त्या कर्माच्या त्यागाचा विनियोग जी बुद्धी जाणते. ज्याप्रमाणे रत्नपारखी खऱ्या खोट्या रत्नांची परीक्षा करतो, त्याप्रमाणे जी प्रवृत्ती निवृत्तीच्या मापाने कार्याचा निर्णय करते, ज्याप्रमाणे कृत्याचा विचार जी अखंड जाणते तिला सात्विक बुद्धी असे म्हणतात असे तू समज. आणि बगळ्यांच्या गावात ज्याप्रमाणे पाणी घातलेले दूध सेवन केले जाते, अथवा आंधळा जसा दिवस व रात्र यांचा गुंताळा जाणत नाही, जो भ्रमर फुलांच्या मकरंदाचे सेवन करतो तो लाकडाई कोरण्याकरता धावतो, परंतु हे त्याचे कृत्य जसे भ्रमराच्या स्वभावाशी विसंगत नाही. ज्याप्रमाणे जी बुद्धी ही जी धर्माधर्मरूप कृत्याकृत्ये यांची निवड न करता सरसकट आचरण करीत जाते. अरे अर्जुना, परीक्षेची दृष्टी नसताना मोती घेतली तर योग्य सौदा झाला तर तो चुकूनच होणार, परंतु त्या व्यवहारात फसणे हे मात्र नेमके ठेवल्यासारखे व्हावयाचे. त्याप्रमाणे अकरणीय कर्म जर कदाचित पुढे येऊन उभे राहिले नाही तरच करावयाचे राहते. एरवी जी बुद्धी दोन्ही सरसकट सारखीच समजते. लग्नाच्या वेळी जशी निवड न करता समुदायावर अक्षता टाकतात, अशी ती राजसबुद्धी आहे असे तू चांगल्या रीतीने ओळख. आणि राजा ज्या वाटेने जातो ती वाट चोराला अडचणीचे ठिकाण होते, अथवा राक्षसांना दिवस उजाडला असता ती रात्र आहे असे वाटते, अथवा भाग्यहीन पुरुषाला पुरलेले द्रव्यच कोळशाचा ढीग होतो, म्हणून ते द्रव्य त्याच्याजवळ असूनसुद्धा त्याच्या जीवाला ते नसल्यासारखे होते. याप्रमाणे जितके शास्त्रानुसार वागणे असेल तितके सर्व बुद्धीला घातक असे वाटते व खरे ते खोटे असेच ती बुद्धी समजते. जी बुद्धी सर्वच अनर्थ आहे असे समजते व गुण तेवढे नेमके दोष आहेत असे मानते. फार काय सांगावे, जितके सर्व श्रुतीने अंगीकार करून मान्य केले आहे तितके सर्व जी बुद्धी उलट जाणते. अर्जुना, कोणालाही न विचारता ती बुद्धी तामस आहे असे समजावे, आणि ज्या बुद्धीतला धर्म व अर्थ यांचे पक्के अज्ञान आहे त्या बुद्धीला काय करावयाचे. हे आत्मबोधरूपी कमलाचा विकास करणाऱ्या चंद्रा अर्जुना, त्याप्रमाणे तुला बुद्धीचे तिन्ही भेद स्पष्ट सांगितले. आता याच 3 प्रकारच्या बुद्धिवृत्तीने कर्ममात्राचा निश्चय केला असता त्या बुद्धीला ज्या 3 प्रकारच्या धैर्याने आधार दिला जातो, त्या धैर्याचेही 3 प्रकार चांगल्या योग्य लक्षणांसह सांगण्यात येतील. तू चांगले लक्ष दे. तर सूर्य बरोबर चौर्य कर्मासह अंधार नाहीसा होतो, अथवा राजाचा हुकूम ज्याप्रमाणे निंद्यकर्म थांबवितो, अथवा वारा वेगाने चांगला वाहिला असता ढग जसे गर्जनेसह आपण नाहीसे होतात, किंवा अगस्ती ऋषीस दृष्टीस पडला असता समुद्र जसे मौन धारण करून राहतात, अथवा सूर्य विकसनी कमळांचे समुदाय चंद्रोदयाबरोबर मिटतात. हे राहू दे. मदोन्मत्त हत्ती जात असताना जर गर्जना करून सिंह पुढे आला तर टाकण्याकरता उचललेले पाऊल ते खाली जमिनीवर ठेवीत नाही. त्याप्रमाणे जे धैर्य अंतःकरणात उत्पन्न झाल्याबरोबर मनाधिक इंद्रिये आपला व्यापार उभ्याच टाकून देतात. अर्जुना, इंद्रियांच्या ठिकाणी असलेल्या गाठी आपोआप सुटतात व 10ही इंद्रिये ज्या आपल्या मनोरूपी आईच्या पोटात प्रवेश करतात. जे धैर्य खालील अपान वायू व वर वाहणारा प्राणवायू या मर्यादा काढून प्राण, अपान, व्यान, समान, उदान, नाग, कूर्म, कृकल व देवदत्त या 9ही वायूंची एक जुडी करून नंतर सुषुम्नेमध्ये उडी घालते. ज्या धैर्याच्या योगाने मन हे संकल्प विकल्पांचे वस्त्र टाकून देऊन उघडे होते आणि बुद्धीच्याही मागे जाऊन स्वस्थ बसते, जो धैर्यरूपी राजा याप्रमाणे मनाला, प्राणांना व इंद्रियांना आपापल्या कर्माची बोलणी टाकावयास लावतो, मग अष्टांग योगाच्या युक्तीने त्या एकट्या सर्व इंद्रियांना ध्यानरूपी आतल्या कोठडीत जय धैर्य कोंडून टाकते. परंतु सार्वभौम राजा जो परमात्मा त्याच्या स्वाधीन होई तोपर्यंत त्या धैर्याकडून लाच न घेता त्याचा निग्रह केला जातो. अरे अर्जुना, ऐक. ते धैर्य जगात खरोखर सात्विक आहे असे लक्ष्मीकांत जे श्रीकृष्ण ते अर्जुनाला म्हणाले. आणि जो जीवात्मा देहच आपण आहोत असे मानून धर्म, अर्थ व काम या 3 उपायांनी सर्ग संसाररूपी दोन्ही घरामध्ये आनंदाने राहतो. मनोरथरूपी सागरामध्ये धर्म, अर्थ व कामरूपी जहाजावर क्रियारूपी व्यापार तो जीवात्मा ज्या धैर्याच्या बळाने करतो, त्या व्यापारात जे कर्मरूपी भांडवल घालतो त्याची निदान चौपट तरी होईल असे धोरण बांधतो. एवढे सायास तो जीवात्मा धैर्याने सहन करतो. अर्जुना, ऐक. ते या जगात राजस धैर्य होय. आता 3रे धैर्य जे तामस ते ऐक. कोळसा जसा काळेपणाचा बनला आहे त्याप्रमाणे
ज्या धैर्याचे सर्वात नीच जो तमोगुण त्या गुणाने रूपाला येणे असते. अहो, जो तमोगुण साधारण आहे व नीच आहे त्याला देखील गुणपदाची पदवी कशी? तर राक्षस हे दुष्ट पापी असून देखील त्यास पुण्यजन असे नाव नाही काय? नवग्रहामध्ये जो विस्तवासारखा आहे त्याला मंगळ कल्याण करणारा म्हणतात. त्याप्रमाणे तमोगुणाच्या ठिकाणी गुण हा शब्द अविचाराने लावलेला आहे. हे चांगल्या योद्ध्या अर्जुना, सर्व दोषांचे आश्रयस्थान जो तमोगुण तो कमवून ज्या पुरुषाचे शरीर उभारले आहे, ज्याप्रमाणे एकसारखे पापेच करीत गेले असता त्या पाप करणाऱ्याला दुःख कधीच सोडित नाही, त्याप्रमाणे तो तमोगुणी पुरुष आळस काखेत बाळगून असतो म्हणून निद्रा त्याला कधीच सोडित नाही. आणि ज्याप्रमाणे धोंड्याला कठीणपणा सोडणे शक्य नाही, त्याप्रमाणे देहाच्या व धनाच्या प्रेमामुळे त्याला भय केव्हाच सोडित नाही. आणि ज्याप्रमाणे कृतज्ञ पुरुषांपासून पाप जाऊ शकत नाही, त्याप्रमाणे तो तामसी पुरुष सर्व पदार्थाच्या ठिकाणी स्नेह जोडून ठेवतो म्हणून शोकाने त्यास आपले राहावयाचे घर केलेले असते. तो तामसी पुरुष असंतोषाला रात्रंदिवस जीवाशी धरून राहिला म्हणून खेदाने त्याच्याशी मैत्री केली. ज्याप्रमाणे लसूणाला घाण कधीच सोडत नाही अथवा पथ्य न करणाऱ्याला रोग सोडित नाही, त्याप्रमाणे त्या तामसी पुरुषाला मरणाच्या वेळेपर्यंत खेद सोडत नाही. आणि तारुण्य, द्रव्य व विषेच्छा यांचे तो तामसी पुरुष महत्त्व वाढवितो म्हणून मदाने त्यास आपले राहण्याचे ठिकाण केले आहे. ज्याप्रमाणे अग्नीला उष्णता सोडत नाही अथवा जातीवान सर्प जसा वैर सोडत नाही, अथवा भय जसे नेहमी जगाचा शत्रू आहे, अथवा ज्याप्रमाणे शरीराला काळ कोणत्याही वेळी विसरत नाही, त्याप्रमाणे तामसी पुरुषाच्या ठिकाणी मद कायमचाच असतो. पहा, याप्रमाणे जे निद्राधिक 5 दोष तामसी पुरुषाच्या ठिकाणी ज्या धैर्याने धरले आहेत अर्जुना, त्या धैर्याला या जगात तामस धैर्य म्हणतात असे तू समज. असे त्या जगाच्या देवाने श्रीकृष्णाने म्हटले. ह्याप्रमाणे 3 प्रकारच्या बुद्धीने अगोदर जो कर्मनिश्चय केला जातो तो या जगात 3 प्रकारच्या धैर्याने सिद्धीस नेला जातो. सूर्याच्या योगाने रस्ता दिसतो आणि खरोखर तो मार्ग पाय चालतील, परंतु चालणे हे ज्याप्रमाणे धैर्याच्या योगाने होणार आहे त्याप्रमाणे बुद्धी कर्माला दाखविते आणि इंद्रिय समुदाय ते कर्म घडवून आणतो. परंतु घडवून आणण्याला जे धैर्य लागते अर्जुना, ते 3 प्रकारचे धैर्य तुला सांगितले. त्या धैर्याने 3 प्रकारचे कर्म उत्पन्न झाल्यावर मग या 3 प्रकारच्या कर्मापासून जे एक फळ उत्पन्न होते, ज्याला सुख असे म्हटले जाते, तेही कर्माच्या अधीन असल्यामुळे 3 प्रकारचे आहे असे समजावे. तर त्रिगुणांनी 3 प्रकारचे झालेले ते फलरूप सुख आता चांगल्या शब्दांनी चांगले स्पष्ट सांगू पहा. परंतु आमच्या सांगण्याचा चोखपणा विचारशील तर तो असा आहे की शब्दाच्या मार्गाने ग्रहण करू म्हणशील तर कानांनी ग्रहण करीत असता त्या कानांच्या हाताचाही मळ लागेल, म्हणून ज्यांच्या योगाने बाहेरच्या अवधानाचाही त्याग होईल असा अंतर्मुख वृत्तीच्या अंतःकरणाने ऐक असे बोलून देवांनी 3 प्रकारचे सुख सांगण्यास आरंभ केला. तो प्रकार आता सांगतो. देव म्हणतात, 3 प्रकारच्या सुखांची लक्षणे सांगून आम्ही जी प्रतिज्ञा केली ते 3 प्रकारचे सुख सांगतो. बुद्धिमान अर्जुना, आता ऐक. तर अर्जुना, जे आत्म्याच्या भेटीस जीवास होते ते सुख तुला समजेल असे सांगण्यात येईल. परंतु प्रमाणाच्या मापाने जसे दिव्य औषध घेतले जाते, अथवा रसाची पुटे देऊन जसे कथिलांचे रूपे केले जाते, अथवा मिठाचे पाणी होण्याकरता जसे 2-4 वेळा त्या मिठास पाण्याचे हाबके देऊन टाकावे लागतात, त्याप्रमाणे आत्मा आणि जीव यांच्या भेटीत झालेल्या सुखलेशाने गोडी लावून जीवाला अभ्यासाने ते सुखलेशांची पुटे दिली असता या आत्मसुखाच्या ठिकाणी जीवपणाचे दुःख नाश पावते. ते आत्मसुखच या जगात त्रिगुणात्मक झाले आहे. आता त्यापैकी देखील एकेकाचे लक्षण सांगतो. आता चंदनाच्या झाडाचे बूड जसे सर्पामुळे अवघड झालेले असते, अथवा ठेव्याच्या तोंडावरील पिशाच्यामुळे तो ठेवा प्राप्त होणे कठीण झालेले असते. अरे अर्जुना, स्वर्गातील चांगले भोग प्राप्त होण्यास यज्ञरूपी संकटाची अडचण असते, अथवा प्रथम त्रासाचे प्रसंग येण्याने बाळपण देखील पीडाकारक झालेले असते. हे राहू दे, दिव्याच्या सिद्धीला आधी धुराची पीडा असते, अथवा औषध परिणामी हितकार असेल तर ते सेवन करतेवेळी
जिभेला त्रासदायक असते. अर्जुना, त्याप्रमाणे त्या सुखाचा आरंभ यमदमांच्या समुदायाने कठीण असतो व स्नेहाला नाहीसे करीत अंगात असे वैराग्य उत्पन्न होते की ते स्वर्गरूपी व संसाररूपी कुंपण काढून टाकतेच. ज्या ठिकाणी नित्यानित्य विवेकाच्या श्रवणाच्या अधिष्त्रासाने कठीण व्रतांचे आचरण केल्याने बुद्ध्यादिकांचे लचकेच्या लचके जातात, सुषुम्नेच्या तोंडाने प्राणांचे व अबाणांचे लोंढे गिळावे लागतात, ज्या सुखाकरता आरंभीच एवढे भारी कष्ट भोगावे लागतात, चक्रवाक पक्ष्यांच्या जोडप्याचा वियोग झाला असता अथवा कासेपासून वासरू पलीकडे ओढीत असता जे दुःख होते ते काहीच नाही, तर वाढलेल्या पानावरून भुकेलेल्या दरिद्र्या मनुष्याला हाकून देत असता जे दुःख होते, आईपुढून काळाने तिचे एकुलते एक मूल नेत असता अथवा माशाला पाण्याचा वियोग झाला असता जे दुःख होते, त्याप्रमाणे विषयरूपी घराचा त्याग करताना इंद्रियांना जो मोठा युगांत होतो ते वैराग्यशील वीर पुरुष सहन करतात. ज्या सुखाचा आरंभ अशा कठीणपणाचा त्रासाचा अनुभव देतो, परंतु मग ज्याप्रमाणे क्षीरसमुद्र मंथन करण्याचा त्रास सोसल्यावर जसा अमृताचा लाभ देवदानवांना झाला, ज्या सुखाच्या अभ्यासाच्या प्रारंभी वैराग्यरूपी विष जे निघाले त्याला धैर्यरूपी शंकराने आपला गळा पुढे केला, ते प्राशन केले. मग ज्या सुखाच्या ठिकाणी ज्ञानरूपी अमृताचा आनंद प्रकट झाला, हिरवे द्राक्ष इतके आंबट असते की तोंडात टाकल्याबरोबर जिभेला ते कोलितापेक्षा जास्त चटका देते, परंतु ते द्राक्ष पिकले असता तेच हिरवे पण गोड होते. त्याप्रमाणे वैराग्याधिक आत्मज्ञानाने परिपक्व झाल्यावर मग वैराग्यासुद्धा सर्व विद्या नाहीशे होते. तेव्हा ज्याप्रमाणे गंगा समुद्राला मिळते व समुद्र होते, त्याप्रमाणे आत्म्याला बुद्धी मिळाल्यावरती आत्मरूप होते आणि मग अद्वया नदाची आपोआप खाण उघडते. याप्रमाणे ज्या सुखाला वैराग्य हे मूळ असून जे आत्मानुभवाच्या विश्रांती रूपाने परिणामाला पावते त्यास सात्विक सुख असे म्हणतात. आणि अर्जुना, विषयांचा व इंद्रियांचा संबंध झाला असता जे सुख दोन्ही काठांच्या बाहेर वाहून जाते, सरकारी अधिकारी गावात आला असता जसा गावात उत्सव होतो, अथवा कर्ज काढून लग्नाचा पसारा मांडावा, अथवा रोग्याच्या जिभेला जसे साखरेसह केळे गोड लागते, अथवा बचनागाची जशी पहिल्यांदाच गोडी भासते, प्रवासात सोबत असलेल्या संभावित चोराची जशी पहिल्या प्रथम मैत्री असते, आणि बाजार बसवीची जशी आरंभी लवटव असते, अथवा बहुरूप्याचे विनोद जसे विचित्र असतात, ज्याप्रमाणे विषय व इंद्रिय यांच्या संबंधात जे सुख जीवाला पोचते व मग परिणामी जसा हंस रात्री आकाशात संचार करीत असता खाली पाण्यात चांदण्याचे प्रतिबिंब पाहून ती रत्ने आहे तशा समजुतीने त्यावर झडप घालतो व खडकावर आपटून मरतो, त्याप्रमाणे मिळवलेली सर्व कमाई संपते जीविताचा नाश होतो व पुण्यरूपी मिळालेल्या धनाचाही क्षय होतो, आणि जे काही विषय सुख भोगले ते स्वप्नासारखे नाहीसे होते, मग हानीच्या आघातात लोळणे उरते. हे राजस सुख इहलोकी जसे संकटाच्या परिणामाला पावते पहा, आणि परलोकात तर खरोखर ते विष होऊन उलटते. कारण की सर्व इंद्रियांना लाड दिला असता धर्माचा मळा जाळून ज्या राजस सुखात विषयांचा सोहळा भोगला जातो, तेव्हा पातकास बल येते व ती नरकात जागा देतात. ज्याप्रमाणे ज्या सुखाने परलोकात असा अपाय होतो, वचनाग हे विष चवीला गोड आहे असे म्हणतात, परंतु त्याचे सेवन करणारास मारून ते आपले मारकत्व परिणामी खरे करते. त्याप्रमाणे जे सुख प्रथम गोड असते व शेवटी कडू असते, अर्जुना, ते सुख खरोखर रजोगुणाचे बनलेले आहे, म्हणून तू कधीही त्या सुखाला स्पर्श करू नकोस. आणि अपेयांच्या पिण्याने, मद्य वगैरेंच्या पिण्याने व अखाद्याच्या मांस वगैरेच्या भोजनाने अथवा स्वैर संगतीने जे सुख होते, अथवा जे सुख दुसऱ्यास ठार मारण्याने अथवा दुसऱ्यांचे द्रव्य हरण करण्याने अथवा भाटांच्या बोलण्याने प्रकट होते, जे सुख आळसाने वाढते व जे झोपेत अनुभवाला येते, व ज्या सुखाच्या आरंभी व शेवटी आत्मसुखाच्या मार्गाविषयी भुरळ पडते, अर्जुना, ते सुख पूर्णपणे तामस आहे असे तू समज. याचे मी फार वर्णन करीतच नाही, कारण तामस सुखाला सुख असे म्हणणे संभवतच नाही.
याप्रमाणे सुखाला कारण जे कर्म तेही 3 प्रकारचे असल्यामुळे त्या कर्माचे फळ जे सुख तेही 3 प्रकारचे झाले आहे. हे ते यथाशास्त्र तुला स्पष्ट केले आहे. ते कर्ता कर्म व कर्मफळ ही जे केवळ एक त्रिपुटी आहे, त्या त्रिपुटी वाचून या स्थूल सूक्ष्म सृष्टीत दुसरे काहीच नाही. आणि अर्जुना, ही त्रिपुटी तर ज्याप्रमाणे वस्त्रामध्ये तंतूच गुंफलेले असतात त्याप्रमाणे या 3 गुणांनी गुंफलेली आहे. म्हणून प्रकृतीच्या आविष्कारात या सत्वाधिक गुणांनी गोवली जात नाही अशी वस्तू स्वर्गलोकात अथवा मृत्यूलोकात आहे असे नाही. लोकरीशिवाय घोंगडी कुठली, मातीशिवाय चिखलाचा गोळा कोठला, अथवा पाण्याशिवाय लाटांना अस्तित्व आहे काय? त्याप्रमाणे गुणांचे न बनता त्या सृष्टीच्या रचनेमध्ये निर्माण होणारा अर्जुना असा खरोखर कोणीच प्राणी नाही. याकरता हे सर्व जग केवळ 3 गुणांचे शुद्ध बनले आहे असे समज. गुणांनी देवाच्या पाठीमागे प्रकार लावले. गुणांनी लोकात 3 भेद उत्पन्न केले. या गुणांनी 4 वर्णांना निरनिराळे व्यवसाय लावून दिले. हे शत्रुतापणा, तेच 4 वर्ण कोणकोणते आहेत म्हणून तू जर विचारशील तर ज्या 4 वर्णात ब्राह्मण हे मुख्य श्रेष्ठ आहेत व इतर जे 2 वर्ग क्षत्रिय व वैश्य तेही ब्राह्मणाच्या बरोबरीने मानावेत, कारण ते वेदोक्त कर्माला अधिकारी आहेत म्हणून. अर्जुना, चौथा जो शूद्र वर्ण आहे त्याचा खरोखर वेदाशी संबंध नाही, तरी त्याची वृत्ती 3 वर्णांच्या अधीन आहे. अहो, त्या वृत्तीच्या निकट संबंधामुळे ब्राह्मणादी 3 वर्णाबरोबर शूद्र देखील 4था वर्ण झाला पहा. ज्याप्रमाणे फुलाच्या बरोबर श्रीमंत मनुष्याकडून सुताचा वास घेतला जातो, त्याप्रमाणे ब्राह्मणादी 3 वर्णाबरोबर शूद्राचा निकट संबंध असल्यामुळे श्रुतीने शूद्राला स्वीकारले आहे. अर्जुना, ही चातुर्यवर्ण व्यवस्था अशी आहे. आता यांनी करावयाच्या कर्ममार्गाचे स्वरूप सांगू की ज्या गुणांनी ते 4ही वर्ण जन्ममृत्यूच्या कात्रीतून सुटून ईश्वराच्या ठिकाणी पोहोचतील. ज्या मायेच्या या सत्वादी 3 गुणांनी 4 वर्णाचा 4 ठिकाणी कर्मे वाटून दिली, त्याप्रमाणे बापाने मिळवलेले द्रव्य मुलांना वाटून द्यावे, अथवा प्रवाशांना जसे सूर्याने योग्य मार्ग दाखवावेत, अथवा मालकाने नोकरांना जशी कामे वाटून द्यावीत. ज्याप्रमाणे प्रकृतीच्या गुणांनी या 4 वर्णात ज्या कर्माचा विस्तार केला आहे, तेथे सत्वगुणाने आपल्या ठिकाणी कमी जास्तपणाने ब्राह्मण व क्षत्रिय हे दोन्ही अधिकारी केले. आणि रजोगुण, परंतु ज्यात थोडासा सत्वगुण मिसळला आहे तेथे वैश्यलोक ठेवले आहेत. आणि रजोगुणच पण ज्यात तमोगुण मिसळलेला आहे त्या ठिकाणी शूद्र ठेवले आहेत. हे बुद्धिमान अर्जुना, याप्रमाणे एकाच प्राण्यांच्या समुदायात या गुणांनी 4 प्रकारच्या वर्णांचा भेद केला आहे असे तू समज. ज्याप्रमाणे आपली ठेवलेली वस्तू दिव्याने आयतीच दिसते, तसे गुणांनी भिन्न झालेले कर्म शास्त्र दाखविते. तेच आता कोणत्या वर्णाचे कोणते विहित कर्म आहे, त्याचे लक्षण काय हे सांगू. हे श्रवण सौभाग्यनिधी अर्जुना, ऐक. तर ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री मोठ्या प्रेमाने आपल्या नवऱ्याला अनुसरते, त्याचप्रमाणे सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपल्या हातामध्ये घेऊन बुद्धी आत्म्याला भेटते. याप्रमाणे बुद्धीचे आत्म्याच्या ठिकाणी जे अंतर्मुख होणे, त्याचे नाव शम असे आहे. तो शम ज्या ब्रह्मकर्माचा पहिला गुण आहे. आणि बाह्य इंद्रियांचे समुदाय विधीच्या दंडाने पिटून त्या अधर्माकडे कधीच जाऊ नये देणे. अरे अर्जुना, तो शमाला सहाय्य करणारा दम हा ज्या ब्राह्मणाच्या कर्मात दुसरा गुण आहे. आणि स्वधर्माच्या रीतीने जे जगणे, त्याचप्रमाणे जसे सटवीच्या रात्री दिव्याला सदा विसरत नाही, तसे ईश्वराविषयी विचार चित्तात बाळगणे हे निष्पाप अर्जुना, त्याला तप असे नाव आहे व हे 3ऱ्या गुणाचे स्वरूप आहे. आणि शौच देखील ज्या कर्मात 2 प्रकारचे आहे. मन निर्विकारपणे भरलेले व शरीर विहित कर्माच्या आचरणाने सुशोभित झालेले असे जे आत बाहेर शुद्ध वागणे, अर्जुना त्याला शौच हे नाव आहे. तो ज्या कर्मामध्ये 14 गुण आहे आणि पृथ्वीप्रमाणे पूर्णपणे जे सर्व सहन करणे, अरे अर्जुना ती क्षमा होय. तो गुण जेथे 5वा आहे असा सप्तस्वरात पंचमस्वर मधुर आहे, त्याप्रमाणे तो आहे. आणि वाकड्या ओघातून गंगा जशी सरळच वाहते, अथवा वाकड्या अग्नीत असलेल्या उसात गोडी जशी सरळ असते, त्याप्रमाणे प्रतिकूल जीवाविषयी जो चांगला सरळपणा
ते आर्जव होय. ते या ठिकाणी 6वा गुण आहे. आणि माळी हा प्रयत्नाने नेहमी परिश्रम करून झाडाच्या मुळाच्या ठिकाणी आपले पाणी घालतो, परंतु तो माळी आपले ते श्रम सर्व एका फळाच्या ठिकाणी पाहतो. त्याप्रमाणे या शास्त्रानुसार आचरण करण्याने एक ईश्वर प्राप्त करून घेणे हे जे पक्के जाणणे ते या कर्मात ज्ञान आहे. ते ज्ञान ज्या कर्मामध्ये 7वा गुण आहे आणि विज्ञान हे अशा पुढे सांगितलेल्या स्वरूपाचे आहे पहा. तर अंतःकरण शुद्धीच्या वेळी शास्त्राने अथवा ध्यानाच्या बळाने ईश्वर तत्वामध्येच बुद्धी निश्चय करून मिळते. अर्जुना, हे चांगले विधान आहे. ते या गुणकर्मात 8वे गुणरत्न आहे आणि आस्तिक्य हा 9वा गुण आहे असे समजावे. राजाच्या हुकुमाचा शिक्का असलेल्या कोणत्याही पुरुषाला जशी प्रजा मानते, त्याप्रमाणे शास्त्राने स्वीकारलेल्या सर्व मार्गांना ते आदराने मानणे त्याला मी आस्तिक्य म्हणतो. तो ब्राह्मण कर्मातील 9वा गुण होय. त्या आस्तिक्यामुळे ते ब्राह्मण कर्म खरे होते. याप्रमाणे शमाधिक 9 निर्दोष गुण ज्या कर्मात आहे ते ब्राह्मणाचे स्वाभाविक कर्म समज. तो ब्राह्मण या 9 गुणांचा समुद्रच आहे. सूर्य जसा अखंड प्रकाशाला धारण करतो तसा तो ब्राह्मण या 9 गुणरूपी रत्नांचा हार अखंड धारण करतो. अथवा चाफा जसा चाफ्याच्या फुलांनी पुजलेला असतो, चंद्र जसा चांदण्याने नेहमी शुभ्र झालेला असतो, अथवा चंदन जसे आपल्या सुवासाने नेहमी चर्चिलेले असते, त्याप्रमाणे 9 गुणांनी जडित असा ब्राह्मणाचा निर्दोष अलंकार असतो व तो अलंकार ब्राह्मणाचे अंग कधीच सोडत नाही. अर्जुना, आता क्षत्रियाला जे योग्य कर्म आहे तेही सांगतो. तो बुद्धीच्या सामुग्रीने ऐक. तर सूर्य हा प्रकाशाच्या बाबतीत जशी सहाय्याची अपेक्षा करीत नाही, अथवा सिंह जसा शिकारीच्या बाबतीत सोबतीची अपेक्षा करीत नाही, तसा स्वभावता अंगाने जोरकस व सहाय्याशिवाय उत्कर्षास आलेला तो जो शौर्य नावाचा श्रेष्ठ गुण, अर्जुना, तो ह्या क्षत्रियांच्या गुणातील पहिला होय. आणि सूर्याच्या प्रकाशाच्या सामर्थ्याने कोट्यावधी नक्षत्रे निस्तेज होतात, परंतु कोट्यावधी नक्षत्रे चंद्रासह जरी असली तरी त्यांच्याकडून तो सूर्य तसा निस्तेज होत नाही. त्याप्रमाणे आपल्या सामर्थ्याने व गुणाने या जगाला विस्मित करून टाकणे व आपली तर कशानेही चलबिचल न होऊ देणे, ते पाणीदारपणा रूप तेज ज्या क्षत्रियांच्या कर्मात 2रा गुण आहे. व धैर्य हा क्षेत्रीय कर्मातील 3रा गुण आहे. आकाश कोसळून अंगावर पडले तरी मनाकडून बुद्धीचे डोळे झाकले जात नाहीत, ते क्षत्रिय कर्मातील धैर्य होय. ऐक. आणि पाणी वाटेल तितके खोल असो, परंतु त्या पाण्याच्या वर येऊन कमल विकसते, अथवा आकाश उंचीच्या कामी वाटेल त्याला जिंकते. त्याप्रमाणे अर्जुना, नाना प्रकारच्या अवस्था प्राप्त झाल्या असता त्या जिंकून त्या नाना प्रकारच्या अवस्थांमुळे उत्पन्न होणारे जे हर्ष, भय, शोकादी विकार त्यांचे बुद्धीने जे भेदन करणे, असे जे बुद्धीचे स्थिर असणे, ते चांगले दक्षत्व. अर्जुना, क्षत्रिय कर्मातील 4था गुण आहे असे समज. आणि लोकोत्तर युद्ध तो 5वा गुण होय. ज्याप्रमाणे सूर्याच्या झाडाची फुले सूर्याकडे सदा सन्मुख असतात, त्याप्रमाणे शत्रूपुढे नेहमी समोर होणे. ज्याप्रमाणे गरोदर स्त्रीला पतीला आपल्या अंथरुणावर येऊ देण्याचे हरप्रयत्न करून टाळते, त्याप्रमाणे युद्धभूमीवर असता आपली पाठ शत्रूस दाखविण्याचे टाळावे. अर्जुना, ऐक. धर्मार्थादी 4 पुरुषांच्याही वरचढ अशी भक्ती ही एक 5वी आहे. ज्याप्रमाणे क्षत्रियांच्या आचारातील हा सर्वश्रेष्ठ असा 5वा गुण आहे. आणि ज्याप्रमाणे वृक्ष आपल्या आलेल्या फळाफळांच्या बाबतीत उदार असतात, अथवा कमलांचे समुदाय आपला सुवास देण्यास उदार असतात, अथवा वाटेल त्याला हवे तितके चांदणे जसे घेता येते, त्याप्रमाणे दुसऱ्यांच्या इच्छेप्रमाणे ज्याला जे हवे ते देणे, ते अपरिमित दान, जेथे 6वे गुणरत्न आहे. आणि अग्नीला जे एकच ठिकाण होणे. आपले हस्तपायादी अवयव पोसून आपल्या पसंतीप्रमाणे त्यांच्याकडून जसे अवयव करून जसे काम करून घेता येते, त्याप्रमाणे आपल्याविषयी प्रेम उत्पन्न झाले आहे अशा प्रजेचा उपभोग करणे, त्याचे नाव ईश्वरभाव होय. व तो सर्व सामर्थ्याचे ठिकाण आहे. तो ईश्वरभाव क्षत्रियांच्या आचारात 7वा गुण असून तो सर्व गुणांचा राजा आहे. ज्याप्रमाणे आकाश हे सप्तऋषींनी सुशोभित दिसते, त्याप्रमाणे जे कर्म या शौर्यादी उत्तम 7 गुणांनी सुशोभित असते, जे कर्म या 7 अलौकिक गुणांनी पवित्र असते, ते क्षत्रियाचे सहज क्षात्र कर्म आहे असे समज. असा तो क्षत्रिय मनुष्य नव्हे, तर तो सत्वगुणरूपी सोन्याचा मेरू पर्वत आहे. म्हणूनच तो हा 7 गुणरूपी
सप्तस्वर्गांचा आधार आहे, किंवा हे कर्म नव्हे तर 7 गुणरूपी समुद्रांनी चांगली वेढलेली ही पृथ्वीच आहे व ती तो क्षत्रिय भोगीत आहे, अथवा या 7 गुणरूपी 7 ओघांनी युक्त वाहणारी अशी जी क्रियारूप गंगा या जगात क्षत्रियरूपी महासागराच्या अंगी जशी काही शोभत आहे. परंतु हे फार वर्णन राहू दे. अर्जुना, पहा, शौर्यादी गुणांनी युक्त असे हे कर्म क्षत्रिय जातीला स्वाभाविक आहे. हे विशाल बुद्धी अर्जुना, आता वैश्याच्या जातीला योग्य जे कर्म आहे ते निश्चयात्मक सांगतो, ऐक. तर जमीन, बी व नांगर या भांडवलाचा आधार घेऊन जो पुष्कळसा नफा मिळवणे, फार काय सांगावे, शेतकीने जगणे, गायी बाळगून राहणे अथवा स्वस्त वस्तू घेऊन महाग विकणे. अर्जुना, वैश्यांना एवढाच कर्मसमुदाय आहे. हा कर्मसमुदाय वैश्य जातीच्या स्वभावात देखील आहे असे समज. आणि वैश्य, क्षत्रिय व ब्राह्मण हे तिन्ही वर्ण द्विजन्मे आहेत. यांची जी सेवा करणे ते शूद्राचे काम आहे. द्विजसेवेपलीकडे शूद्राला कर्म करणे नाही. याप्रमाणे 4 वर्णांना योग्य अशी कर्मे तुला दाखविली. हे चतुर अर्जुना, याप्रमाणे शब्दादी विषय श्रोत्रादी इंद्रियांना योग्य आहेत, त्याप्रमाणे हीच कर्मे या वेगवेगळ्या वर्णांना योग्य आहेत. अथवा मेघापासून पडलेल्या पाण्याला जशी नदी योग्य, अथवा अर्जुना नदीला समुद्र योग्य आहे. गोऱ्या अंगाला जसा गोरेपणा शोधतो, त्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माप्रमाणे जे कर्तव्य कर्म त्याच्या भागाला आले असेल तेच त्याला शोभते. हे वीरोत्तम अर्जुना, त्या स्वाभाविक विहित कर्माकडे शास्त्र सांगेल त्याप्रमाणे प्रवृत्ती होण्याकरता आपली यथार्थ समजूत ठाम करून घ्यावे. जसे मूळचे आपलेच रत्न असले तरी ते परीक्षकाच्या हातातून पारखून घ्यावे, त्याप्रमाणे आपल्या वाट्यास आलेले कर्मशास्त्रद्वारा ठाम करून घ्यावे. ज्याप्रमाणे दृष्टी आपल्या ठिकाणी असते परंतु दिव्या वाचून तिचा उपयोग होत नाही, अथवा रस्ता जर सापडला तर पाय असून काय होणार. म्हणून जातीप्रमाणे जो अधिकार खरा स्वाभाविक असेल तो आपापला अधिकार आपल्या शास्त्राकडून आपण समजून घ्यावा. मग घरी असलेलाच ठेवा. ज्याप्रमाणे दिव्याने डोळ्यांना दाखवला तर अर्जुना तो घेण्यास काही अडथळा आहे काय. त्याप्रमाणे वर्णाश्रम धर्माप्रमाणे वाट्याला आलेले व शिवाय शास्त्राने निश्चित केलेले ते आपले विहित कर्म जो आचरण करतो, परंतु आळस टाकून फळाची आशा सोडून शरीराने व मनाने त्या कर्माला आरंभून तेथेच सर्व भर ठेवून करतो, प्रवाहात सापडलेले पाणी त्याहून उलटा अशा निरनिराळ्या ओघाने वाहण्याचे जाणत नाही, त्याप्रमाणे व्यवस्थित होऊन आचरण करीत राहतो. अर्जुना, जो याप्रमाणे विहित कर्म स्वतः करतो तो मोक्षाच्या अलीकडच्या द्वाराला प्राप्त होतो. कारण की विहित कर्मे मुळीच न करणे आणि शास्त्रांनी निषिद्ध ठरविलेली कर्मे करणे या दोहोंच्या संबंधाकडे तो कधीच जात नाही. म्हणून तो विरुद्ध संसाराला मुकला आणि तो काम्य कर्माकडेही कौतुकाने वळत नसल्यामुळे तो स्वर्गादी फलरोगरूपी चंदनाचे देखील खोडे घालीत नाही. दुसरे जे नित्यकर्म ते तर त्याने त्याच्या फलाचा त्याग करून नाहीसे केले, म्हणून तो मोक्षाच्या शिवेवर प्राप्त होऊ शकला. ऐक, अशा रीतीने जो पापपुण्यात्मक संसाराकडून टाकला जातो व वैराग्यरूपी मोक्षाच्या द्वारात उभा राहतो, जे वैराग्य सर्व भाग्याची सीमा आहे व जे वैराग्य मोक्षप्राप्तीचे ज्ञान करून देणारे आहे, अथवा कर्ममार्गाच्या श्रमांचा ज्या वैराग्याच्या ठिकाणी शेवट होतो, जे वैराग्य म्हणजे मोक्षफळाने दिलेले तारण होय व जे पुण्यरूप पक्षाचे फल होय, त्या वैराग्यरूपी फुलावर भ्रमणाप्रमाणे तो पाऊल ठेवतो. अर्जुना, हे पहा, आत्मज्ञानरूपी स्वच्छ प्रकाशाचा दिवस उजाडत आहे. म्हणून आगाऊच वरधाव्याप्रमाणे सूचना देणारे वैराग्य हा अरुणाचा उदय होय. त्या वैराग्याची त्यास प्राप्ती होते. फार काय सांगावे. आत्मज्ञानरूपी ठेवा ज्या वैराग्यरूपी अंजनाच्या योगाने प्राप्त होतो, ते वैराग्यरूपी दिव्यांजन तो आपल्या बुद्धीत धारण करतो. अर्जुना, या विहित कार्याला अनुसरल्यामुळे अशा प्रकारे मोक्षाचा अधिकार प्राप्त होतो. अर्जुना, हे विहित कर्म आपले केवळ एकच जीवन आहे व हे विहित कर्म करणे हीच मी जो सर्वात्मक त्या माझी श्रेष्ठ सेवा आहे. पतिव्रता स्त्री सर्व भोगांसह आपल्या पतीबरोबर क्रीडा करते. ती क्रीडा करणे तिने सर्व केलेले तप होय. अथवा बालकाला जगण्याला एका आई वाचून दुसरे काय साधन आहे, म्हणून तिचा आश्रय करावा हा त्या बालकाचा श्रेष्ठ धर्म आहे. अथवा केवळ पाणी म्हणून गंगेला न सोडता मासा गंगेत राहिला तर तो सर्व तीर्थांच्या सहवासाला सहज प्राप्त झाला.
त्याप्रमाणे आपल्या विहित कर्मांना न विसरणे हा उपाय आहे. पण तोही उपाय असा करावा की त्या योगाने जगन्नाथालाही त्याचे योजेच वाटेल. अरे अर्जुना, ज्याला हे उचित कर्म सांगितलेले आहे तेच त्याने करावे असे ईश्वराचे मनोगत आहे. म्हणून ते विहित कर्म केले म्हणजे तो ईश्वर निस्संशय प्राप्त होतो. एखादी दासी एखाद्याच्या जीवाच्या परीक्षेला उतरली असता ती प्रथमच दासी खरी, पण पुढे मालकीण बनते. अथवा स्वामी कार्यार्थ जो आवला शीर खर्च करणारा त्याला स्वामी जसा इनामपत्र करून देऊन त्याचा दाखला आपल्या दप्तरी ठेवतो, त्याप्रमाणे मालकाच्या इच्छेप्रमाणे करण्यास न चुकणे हीच त्याची श्रेष्ठ सेवा होय. त्या वाचून दुसरे काही करणे म्हणजे अर्जुना तो केवळ व्यापार होय. म्हणून विहित कर्मे केली असता ते कर्म केले असे नाही, तर ज्या ईश्वरापासून हे सर्व प्राणी आकाराला आले आहेत त्या ईश्वराची आज्ञाच पाळली. तो ईश्वर अविद्यारूपी चिन्हा गुंडाळून बनविलेल्या जीवनरूपी बाहुल्या त्रिगुणात्मक अहंकाररूपी दोराने खेळवीत आहे. ज्याप्रमाणे सर्व दिव्यांच्या आत बाहेर जे एक तेज व्यापून आहे, त्याप्रमाणे ज्या ईश्वराच्या योगाने हे सर्व जग आत बाहेर पूर्णपणे भरलेले आहे. हे वीरा अर्जुना, त्या सर्वात्मक ईश्वराची स्वकर्मरूपी फुलांनी पूजा केली असता ती पूजा त्याच्या अपार संतोषाला कारणीभूत होते. म्हणून त्या पूजेने संतुष्ट झालेल्या आत्मराजाकडून त्याला वैराग्य सिद्धी हा प्रसाद दिला जातो. त्या वैराग्य अवस्थेमध्ये ईश्वराचा वेध लागल्या कारणाने हे सर्व ओकलेल्या पदार्थाप्रमाणे आवडणेसे होतात. नवऱ्याच्या ध्यासामुळे स्त्रीला जगणे देखील त्रासदायक वाटते. त्याप्रमाणे संसारातील जी सर्व सुखे आहेत ती दुःखाप्रमाणे त्रासदायक वाटू लागतात. यथार्थ ज्ञानाचा उदय न होता ईश्वराच्या वेधानेच तन्मयता प्राप्त होते, अशी बोधाची योग्यता त्याला प्राप्त होते. म्हणून मोक्षाच्या प्राप्तीकरता जो अंगाने व्रतांचे आचरण करतो त्याने स्वधर्माचे चांगल्या आस्थेने आचरण करावे. म्हणून विहित क्रिया केली नव्हे तयाची खूण पाळिली. जयापासून का आली आकाराभुते. जो अवेद्येचिया चिंधिया गुंडुनी जीव बाहुलिया. खेळवी तसे त्रिगुणिया अहंकार रज्जू. जेने जग हे समस्त आत बाहेरी पूर्ण भरित. जाले आहे दीपजात तेजे जैसे. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा. पूजा केली होय अपारा तोषा लागी. म्हणून तिये पूजे रिजलेनी आत्मराजे. वैराग्य सिद्धी देजे पसायतया. जे वैराग्य दशे ईश्वराचे निवेधवशे. ते सर्वही नावडे जैसे वात होय. प्राणनाथाची या आधी विरहिणी ते जिनेही बाधी. तैसे सुखजात बाधी दुःखांचा लागे. सम्यक ज्ञाननुदय जदा वेधेची तन्मयता. उपजे ऐसी योग्यता बोधाची लाहे. म्हणून मोक्ष लाभा लागी जो व्रते वाहतसे अंगी. तेने स्वधर्मो आस्था चांगी अनुष्ठावा. हे आपण ऐकला याचा अर्थ. अरे अर्जुना, आपला धर्म आचरण करण्याच्या बाबतीत जरी कठीण असला तरी ज्या परिणामाने तो फलद्रूप होईल त्या परिणामाकडे दृष्टी ठेवावी. अर्जुना, जेव्हा आपल्याला निंबस सुखकारक होतो तेव्हा त्याच्या कडूपणाला कंटाळू नये. फळण्याच्या आधी केळीच्या झाडाकडे पाहिले तर आशाभंग होतो. अशा वेळी ते केळीचे झाडच जर उपटून टाकले तर तसे चांगले कोठे मिळेल. त्याप्रमाणे स्वधर्म हा आचरण्यास कठीण आहे असे पाहून जर तो कडू केला म्हणजे तो आचरण्यास कंटाळा केला तर मोक्षाचे सुख अंतरलेच. आणि आपली आई कुबडी जरी असली तर तिच्या ज्या प्रेमाने आपण जगतो ते तिचे प्रेम खरोखर वाकडे नाही. इतर परक्या स्त्रिया रंभेहून सुंदर असल्या तरी त्या मुलाने त्या घेऊन काय कराव्या. अरे अर्जुना, पाण्यापेक्षा तुपात गुण खरोखर पुष्कळ आहेत, परंतु त्यात राहणे माशाला काय कामाचे.
सगळ्या जगाला जे विष ते विष किड्यांना अमृत असते आणि सगळ्या जगाला गूळ जो गोड त्या विषातील किड्यांना मारक असतो. म्हणून ज्याला जे शास्त्राने सांगितले असेल व ज्या योगाने संसाराचे धरणे फिटेल ते विहित कर्माचरणच करावे. आपल्या विहित कर्मानुसार वाचून इतरांच्या दुसऱ्या चांगल्या आचरणाचा स्वीकार केला असता जसे पायाचे चालणे डोक्याने करावे तसे होईल. याकरिता जे आपले कर्म आपल्या स्वभावाप्रमाणे आपल्या वाट्यास आले आहे ते जो करतो त्याने पुण्यपापरूप कर्मबंधाला जिंकले. आणि अर्जुना, स्वधर्माचेच आचरण करावे व दुसऱ्याचा धर्म असेल तो टाकावा हा नियमही पाळला नाही तर जोपर्यंत आत्मा अनुभवाला आला नाही तोपर्यंत कर्म करणे थांबते काय. आणि जेथे कर्म करणे आहे तेथे आरंभी श्रम आहेतच. म्हणून कोणत्याही कर्मात जर आरंभामध्ये कष्ट आहेत तर स्वधर्माप्रमाणे कर्माचरण करण्यात काय दोष आहे सांग. अरे अर्जुना, सरळ वाटेने चालले तरी पायच शिनवावे लागतात अथवा आडरानाने धावले तरी तेथेही पायच शिनवावे लागतात. अर्जुना, दगड अथवा दशमी या दोहोंच्याही ओझ्याचा भार सारखाच असतो. परंतु ज्याचे ओझे वाहिले असता विश्रांतीच्या जागी सुखकर होईल त्यांचे ओझे वागवणे हे बरे. सहज पाहिले तर दाणे काढणे व भूस काढणे या कष्ट सारखे आहेत व कुत्र्याकरता मांस शिजवण्यात जितके श्रम आहेत तितकेच अग्नीला आहुती देण्याकरता लागणाऱ्या अन्नालाही आहेत. चतुरा अर्जुना, दह्याच्या व पाण्याच्या घुसळण्याला खटपट सारखीच आहे. घाण्यात तीळ अथवा वाळू गाळण्याची खटपट सारखीच आहे. अर्जुना, नित्य होम करण्याकरता अथवा आग लावण्याकरता विस्तव फुंकून तयार करण्याच्या कामी धूर ससणे सारखेच आहे. परंतु लग्नाची बायको व राखलेली वेश्या यांना पोसण्यात जर सारखे श्रम पडतात तर मग वेश्येला पोसून आपल्या अंगी अन्याय का लावावा. अर्जुना, असे पहा की पाठीला लागल्यामुळे जखमांमुळे मरण जर चुकत नाही तर मग शत्रूच्या पुढे उभे राहून अधिक पराक्रम का करू नये. वाईट कुलातील स्त्री दुसऱ्याच्या घरी शिरली असताही टिकुलियांचे तडाखे जर सहन करीत असेल तर तिने आपल्या लग्नाच्या नवऱ्याला व्यर्थ सोडले नव्हे काय. त्याप्रमाणे वाटेल ते कर्म श्रमल्याशिवाय उत्पन्न होत नाही. तर बाबा, विहित कर्म करणे कोणत्या शब्दाने कठीण आहे असे म्हणावे. अर्जुना, याशिवाय ज्याने जीवाला अमरत्व मिळेल असे जे अमृत ते थोडेच घेण्याला सर्वस्व खर्च होईना का. जे प्याले असता आत्महत्या करून मरून जावे लागते असे ते विषद्रव्य खर्च करून विकत घेऊन कशाला प्यावे. त्याप्रमाणे इंद्रियांना कष्ट देऊन व आयुष्याचे दिवस खर्च करून पाप साचले असता त्या दुःखा वाचून काही दुसरा परिणाम आहे का. म्हणून ज्याचे आचरण केले असता श्रम नाहीसे करून योग्य व श्रेष्ठ पुरुषार्थाचा जो मोक्ष त्याची जो प्राप्ती करून देईल त्या स्वधर्माचे आचरण करावे. अर्जुना, या कारणास्तव जसे संकटकाली सिद्धमंत्राला विसरू नये त्याप्रमाणे स्वकर्माच्या आचरणाला विसरू नये अथवा समुद्रात ज्याप्रमाणे नावेला विसरू नये, महारोग झाला असता ज्याप्रमाणे दिव्य औषधाला विसरू नये त्याच विचाराने जगात स्वकर्माला विसरू नये. हे ध्वजावर हनुमान असलेल्या अर्जुना, मग स्वकर्माच्या महापूजेने संतुष्ट झालेला ईश्वर चित्तावरच्या तमरजाचा नाश करून आपली उत्कंठा शुद्ध सत्वगुणाच्या मार्गाला आणतो आणि संसार व स्वर्ग हे काळकूट विषयासारखे आहेत असे वाटावयास लागतो. हे फार काय सांगावे. ज्या प्रसिद्धीची पूर्वी वैराग्याच्या लक्षणांच्या रूपाने स्पष्टता केली त्या आपल्या मुक्कामाला ईश्वर त्या साधकास आणतो. मग ही वैराग्यरूपी भूमिका प्राप्त करून घेतल्यावर तो साधक पुरुष सर्वत्र जसा होतो आणि तसा झाला असताही त्याला जे प्राप्त होते ते आता सांगतो. तर जसा वारा पारध्याच्या जाळ्यात असून अडकत नाही तसा तो साधक हा जो देहादिक संसाररूपी पसरलेला गुंताळा आहे त्यात असूनही सापडत नाही. ज्याप्रमाणे पिकण्याच्या वेळेला फळ देठास धरत नाही अथवा देठ फळास धरत नाही त्याप्रमाणे त्याची ममता सर्व ठिकाणी लुळी पडते. ज्याप्रमाणे वाढलेल्या ताटातील विषयुक्त अन्नाला कोणी माझे म्हणत नाही त्याप्रमाणे पुत्र धन व कुटुंब ही सर्वे त्याच्या मनाप्रमाणे वागणारी असली तरी तो त्यांना माझे म्हणत नाही.
हे राहू दे. ज्याप्रमाणे कडक पदार्थास हात लावून पोळला असता मनुष्य हात एकदम माघारा घेतो, त्याप्रमाणे बुद्धी पोळल्यावर सर्व विषयांपासून माघारी फिरून हृदयाच्या एकांतात प्रवेश करते. राजाने दासीस शपथ घातली असता राजाच्या भयाने ती शपथ दासी जशी मोडीत नाही, त्याप्रमाणे या साधकाने बाहेर विषयाकडे जाऊ नकोस, तुला माझी शपथ आहे अशी अंतःकरणात शपथ घातली असता ते अंतःकरण बाहेर येण्याविषयी त्याची शपथ मोडीत नाही. अर्जुना, त्याप्रमाणे चित्त एकाग्र करून त्यास आत्म्याच्या वेधात जोराने लावितो, तेव्हा राखेने अग्नी दडपला असता जसा धूर थांबतो, त्याप्रमाणे ऐहिक पारलौकिक विषयासंबंधाने जी इच्छा असते ती मरतेच. म्हणून अंतर्मुख केलेल्या मनामधून इच्छा आपोआप नाश पावते. फार काय सांगावे, तो साधक आता अशा भूमिकेला प्राप्त होतो. अर्जुना, त्याचे सर्व विपरीत ज्ञान नाहीसे होऊन केवळ ज्ञानाच्या ठिकाणी त्याच्या अंतःकरणाचा निश्चय स्थिर होतो. साचवलेले पाणी जसे खर्चून संपते, तसे बहुगुण प्रारब्ध संपते व नवीन क्रियमान करण्याच्या काहीच करण्याला उपयोगी पडत नाही. पुढच्या जन्माला कारणीभूत होईल असे कर्म तो करीत नाही. अरे वीर श्रेष्ठा अर्जुना, त्यावेळी अशी कर्मसातत्याची अवस्था होते, तेव्हा मग श्रीगुरु आपण होऊनच भेट देतात. अर्जुना ऐक, रात्रीचे 4 प्रहर संपल्यानंतर जसा अंधाराचा नाश करणारा सूर्य डोळ्यांना दिसतोच, अथवा फळाचा घड येऊन जशी केळी वाढ बंद करतो, त्याप्रमाणे त्या साधकाला गुरु भेटून तसा प्रकार करतात. पौर्णिमेने अलंगिलेला चंद्र आपल्या स्वरूपातील कलेचा कमीपणा ठेवीत नाही, त्याप्रमाणे अर्जुना त्या साधकाला गुरुकृपेने पूर्णत्व येते. तेव्हा साधकाच्या ठिकाणी जे अज्ञान मात्र असते ते तर त्या गुरुकृपेने नाश पावते. तेव्हा रात्रीबरोबर जसा काळोख नाहीसा होतो, त्याप्रमाणे अज्ञानाच्या पोटात करता कर्म व कार्य ही त्रिपुटी होती, तीही नाहीशी होती. जशी गर्भिणी मारावी, त्याप्रमाणे अज्ञानाच्या नाशाबरोबर अज्ञानाच्या पोटात कर्म करता व कार्य अशी त्रिपुटी होती, तीही नाहीशी झाली. सर्व कर्म मात्र नाश पावते. याप्रमाणे समूळ अज्ञानासह कर्मात्याग होतो. याप्रमाणे सर्व कर्मास मूळ असलेल्या ब्रह्मा अज्ञानाच्या त्यागाने जेव्हा दृश्याचा ठाव ठिकाणा नाहीसा होतो, तेव्हा जे तत् जाणावयाचे ते स्वभावता तोच आहे. अर्जुना, असे पहा की स्वप्नात आपण आपल्याला डोहात बुडताना पाहिल्यावर जागे झाल्यानंतर स्वप्नातील डोहातून आपण आपल्याला काढण्याकरता जाणे जरूर आहे काय? तेव्हा मी आपल्या स्वरूपाला जाणीन हे त्याचे अनिष्ट स्वप्न त्याला दिसेनासे झाले. आता जाणणारा व जाणण्याचा विषय या भेदान वाचून केवळ ज्ञानरूप आकाश तो झाला. हे वीरश्रेष्ठ अर्जुना, आपल्या मुखाने प्रतिबिंब असलेल्या आरशास बाजूला नेले असता ज्याप्रमाणे पाहणेपणाशिवाय पाहणारा राहतो, त्याप्रमाणे अज्ञान जे गेले त्याने आपल्याबरोबर सापेक्ष ज्ञानही नेले. मग क्रियारहित असे जे केवळ ज्ञान मात्र ते उरले. अर्जुना, त्या ज्ञानमात्र स्वरूपी कोणतेच कर्म स्वभावता नाही, म्हणून त्या ज्ञानमात्र स्वरूप स्थितीत नैष्कर्म्य असे म्हणतात. ज्याप्रमाणे वारा थांबल्यावर लाट आपल्या मूळच्या समुद्रामध्ये आपल्या मूळच्या समुद्र रूपाने राहते, त्याप्रमाणे ते आपले मूळचे स्वरूप आपल्या ठिकाणी होऊन राहते. ते कसे तर तसे त्याप्रमाणे जे कर्माचे न होणे सिद्ध होते त्याला नैष्कर्म्य सिद्धी असे म्हणावे, व हीच सिद्धी सर्व सिद्धीत स्वभावतः श्रेष्ठ आहे. देवळाच्या कामाला जशी कळस ही शेवटली मर्यादा आहे, अथवा गंगेत समुद्र प्रवेश ही शेवटली हद्द आहे, अथवा ज्याप्रमाणे सोन्याच्या शुद्धपणात 16वा कस हा शेवटला कस आहे, त्याप्रमाणे जे ज्ञान आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाहीसे करते ते ज्ञान गिळून असणे अशी जी अवस्था, त्या नैष्कर्म स्थितीच्या पलीकडे या जगात काही मिळवण्याचे राहिले नाही. म्हणून सर्व सिद्धीत ही सिद्धी नैष्कर्म्य श्रेष्ठ म्हणली जाते. पहा, परंतु जो कोणी भाग्याचा केवळ ठेवा असलेला पुरुष सद्गुरुकृपेचा लाभ होण्याच्या वेळी ही आत्मसिद्धी पावतो. सूर्य उगवता क्षणीच अंधार जसा प्रकाशमय होतो, अथवा दिव्याच्या संगतीने कापूर जसा दिवाच होतो,
हे पहा, त्या मिठाचा खडा पाण्याला मिळाल्याबरोबर ज्याप्रमाणे पाणीच होऊन जात राहतो, अथवा निजलेल्या पुरुषाला जागे केला असता स्वप्नासह झोप नाहीशी होऊन तो पुरुष जरा आपल्या जागृतीच्या रूपाला मिळतो, त्याप्रमाणे ज्या कोणाला दैवाने गुरुनी केलेला उपदेश ऐकल्याबरोबर द्वैत नाहीसे होऊन वृत्ती आत्मस्वरूपी स्थिर होते. अर्जुना, गुरूंनी केलेला महावाक्याचा उपदेश कानांनी ऐकता क्षणीच जो कोणी एक आत्मरूप होऊन जातो, मग काही कर्तव्य कर्म आहे असे कोणी म्हणावे? येणे जाणे वगैरे काही क्रिया आकाशाच्या ठिकाणी असतात काय? म्हणून असा जो वस्तुरूप झालेला, ज्याला निश्चय करून काही कर्तव्य कर्म उरत नाही, परंतु ज्या मंद अधिकाऱ्याला महावाक्याच्या श्रवणाबरोबर वस्तुरूप होता येत नाही, त्याहून उलट ज्या मंद अधिकाऱ्याने सधर्मरूपी अग्नीमध्ये काम्य व निषिद्ध कर्मरूप काष्ठांच्या योगाने प्रथम चित्तावरील रजतम हे दोष जाळले, शिवाय पुत्र, द्रव्य आणि स्वर्गाधिक लोक या तिहींच्या विषयीची इच्छा चाकराप्रमाणे त्याच्या अधीन होऊन राहिलेली असते, हेही त्यांच्याकडून झाले. इंद्रियांनी विषयाविषयी त्याज्य असा विचार न करता हव्या त्या विषयात तोंड घातल्यामुळे ती जी इंद्रिये विटाळली आहेत, त्या इंद्रियांना प्रत्याहाररूपी तीर्थात खरोखर स्नान घातले आणि स्वधर्माचे फळ ईश्वराला अर्पण करून त्याचा मोबदला ईश्वराकडून वैराग्याचे बळ मागून घेऊन वैराग्यपद आढळ केले. ज्ञानाच्या ज्या उत्कर्षाने आत्मसाक्षात्कार होईल त्या उत्कर्षाच्या प्राप्तीची आशा ही सर्व सामुग्री त्याने खरोखर मिळवली. आणि पहा, त्याच वेळी सद्गुरू भेटले व त्याचप्रमाणे त्यांनी काहीही प्रतारणा केली नाही, परंतु औषध घेताक्षणीच रोगाची निवृत्ती होऊन आपली मूळची आरोग्याची स्थिती प्राप्त होते काय? अथवा दिवस उगवताक्षणीच मांध्यान्नकाल होतो काय? ओल असलेल्या चांगल्या शेतात चांगले बीजही पेरले तर अपार फळ मिळेल, परंतु अरे अर्जुना, काही कालानंतर मिळेल. सोपा मार्ग तयार झाला आणि चांगल्या संगतीचा योगही जुळून आला तर मुक्कामाला पोचणे होईल, पण त्यासही काही काळ हा पाहिजेच. याप्रमाणे वैराग्याची प्राप्ती झाली, शिवाय सद्गुरूंच्या भेटीचा योग आला, अंतःकरणात नित्यानित्य विवेकांचा अंकुरही फुटला. त्या नित्यानित्य विचारांच्या योगाने ब्रह्मच एक सत्य आहे, इतर सर्व भ्रांती आहे, हाही अनुभव खरोखर दृढ केला. परंतु तेच परब्रह्म जे सर्वात्मक व सर्वात उत्तम आहे, मोक्षाचेही प्रयोजन ज्या ब्रह्माच्या अनुभवात नाहीसे होते, जे ज्ञान आपल्या पोटात जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तिन्ही अवस्था नाहीशा करते, त्या ज्ञानालाही नाहीसे करणारी जी वस्तू, ऐक्याचे एकपण ज्या ठिकाणी संपते व आत्मदर्शनाचा प्रथम होणारा आनंद कण, तोही ज्या ब्रह्मस्वरूपात विरून जातो व काही न उरता जे काही शिल्लक असते, त्या ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्मच होऊन ऐक्याने असणे, ते त्या साधकाकडून क्रमाने मिळवले जाते. ज्याप्रमाणे भुकेलेल्या पुरुषास षड्रस पक्वान्ने वाढले असता त्याला जशी प्रत्येक घासाबरोबर तृप्ती होत जाते, त्याप्रमाणे वैराग्यरूपी तेलाचे भरण मिळाले असता विचारांचा दिवा प्रज्वलित होऊन तो साधक आत्मरूपी ठेवा काढतोच. तरी आत्मस्वरूपाचे ऐश्वर्य भोगावे एवढ्या योग्यतेची सिद्धी ज्याच्या अंगावर कामाचा अलंकार होऊन राहिली आहे, तो ज्या क्रमाचा अंगीकार केला असता सुलभरीतीने ब्रह्म होतो, त्या क्रमाचे आता वर्म सांगतो, ऐक. तर गुरूंनी दाखविलेल्या वाटेने विवेकरूपी तीर्थांच्या काठावर येऊन तिथे त्या साधकाने आपल्या बुद्धीचा मळ धुवून टाकल्यावर मग चंद्रग्रहण सुटले असता राहूच्या तोंडातून बाहेर आलेली चंद्राची प्रभा जशी चंद्राकडून अलिंगले जाते, त्याप्रमाणे ती शुद्ध बुद्धी आपल्या मूळच्या स्वरूपाला प्राप्त झाली. सासर व माहेर या दोन्ही कुळांचा स्नेह टाकून पतिव्रता स्त्री ज्याप्रमाणे आपल्या पतीस अनुसरते, त्याप्रमाणे द्वंद्वाचा त्याग करून बुद्धी केवळ आत्मचिंतनात रत झाली आणि ज्ञानासारखे जीवन नेहमी नेऊन शब्दाधिक जे विषय त्यांचा इंद्रियांनी बळेजा वाढविला, ज्याप्रमाणे सूर्याच्या किरणांचे समुदाय दूर केले असता मृगजळ नाहीसे होते, त्याप्रमाणे इंद्रियांचा निग्रह करून शब्दाधिक पंचविषयांचा निराश केला.
न समजून नीच पुरुषाचे अन्न खाल्ले असता जसे ते ओकून टाकावे, त्याप्रमाणे इंद्रियाकडून वासनांसह विषयाचा त्याग करिविला. मग विषयांपासून परत फिरवलेली इंद्रिये आत्माकार वृत्तिरूप वैत्रगंगेच्या तीरावर आणून ठेवली. याप्रमाणे या साधकाने शुद्धिकारक प्रायश्चित्ते केली. नंतर त्या साधकाने ती शुद्ध केलेली इंद्रिये मनासह सात्विक धैर्याच्या जोरावर योगधारणेला लावली. त्याप्रमाणे प्रारब्धाच्या योगाने इष्टानिष्ट भोगांची प्राप्ती झाली असता त्यावेळी वाईटांचा अनुभव आला तरी द्वेष करीत नाही, अथवा कदाचित त्या प्रारब्धाने अनुकूल विषय आणून पुढे ठेवला तर त्या विषयाचा तो आपल्या मनात अभिलाष धरत नाही. याप्रमाणे इष्टविषयाच्या ठिकाणी प्रीती व अनिष्ट विषयाच्या ठिकाणी द्वेष सोडून देऊन अर्जुना तो डोंगराच्या गुहेत अथवा दाट झाडीच्या अरण्यात राहतो. जेथे गजबज नाही अशा वनातील जागेत फक्त एकट्या शरीर अवयवांच्या समुदायासह राहतो. तो साधक शमदबांधिकांशी खेळतो व न बोलणे बोलतो. गुरुवाक्यांच्या विचारात वेळ किती गेला ते जाणत नाही आणि शरीरात शक्ती यावी अथवा भूक नाहीशी व्हावी अथवा जीवेच्या इच्छा पुरवाव्यात भोजन करताना या तिन्ही गोष्टी तो लक्षात घेत नाही. तो थोडक्या आहारात संतोषी असतो, माप घालत नाही. जठराग्नीच्या उष्णतेने नाहीसा होणारा जो प्राण तो जीव धरून राहील इतक्याच बेताने थोडेसे अन्न सेवन करतो आणि परपुरुषाने इच्छा केली असता जशी कुलवान स्त्री आपले शरीर त्याच्या अधीन करीत नाही त्याप्रमाणे तो साधक आळस झोप येईल असा आहार करीत नाही. देवाला दंडवत घालण्याच्या वेळी काय ते अंग जमिनीला लागते, याशिवाय जमिनीवर अविचाराने लोळत पडत नाही. देहाचा निर्वाह होण्यापूर्वी हातपायांची हालचाल करीत असतो. फार काय सांगावे अशा रीतीने त्याने अंतर्बाह्य आपल्या स्वाधीन केले आहे आणि अर्जुना तो आपल्या वृत्तीला मनाचा उंबरा देखील पाहू देत नाही. अशा स्थितीत वाचेच्या व्यापाराला संधी कोठे मिळणार आहे. अशा तऱ्हेने शरीर वाणी व मन ही बाहेरचे ठिकाणे जिंकून त्याने ध्यानाचे आकाश आपल्या स्वाधीन करून घेतले. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य हाती घेतलेल्या आरशात आपले प्रतिबिंब स्वच्छ पाहतो, त्याप्रमाणे गुरुच्या उपदेशाने जागा झालेला तो बोध, त्या बोधाच्या ठिकाणी तो आपला स्वरूप निश्चय पाहतो. मी ब्रह्म असा निश्चय करतो. अर्जुना ऐक, ध्यान करणारा आपल्यालाच परंतु ध्यानाच्या योगाने वृत्तीमध्ये ध्येयपणाने घेतो. ही ध्यान करण्याची प्रसिद्ध रीत आहे. अर्जुना, असे करीत असताना ध्यान, ध्येय व ध्याता या तिन्हींची एकरूपता होईपर्यंत ते ध्यान करावे. म्हणून तो मुमुक्षू आत्मज्ञानाची प्राप्ती करून घेण्याकरता तत्पर झाला, परंतु योगाभ्यासाच्या बाजूचा आश्रय करून झाला. अर्जुना, गुद व उपस्थ या दोन द्वारामध्ये जी शिवण आहे तिचा मध्य टाचेने दाबून गुदाचे आकुंचन करून व मूळबंधादी तिन्ही बंध देऊन आणि प्राणपानादी निरनिराळे वायू एकत्र करून कुंडलिनी जागी करून सुषुम्ना नाडीचा विकास करून व आधार चक्रापासून ते आज्ञा चक्रापर्यंत चक्रांचे भेदन करून सहस्रदलरूपी मेघांच्या अमृतांचा चांगला वर्षाव करून तो अमृताचा प्रवाह मूलाधार चक्रापर्यंत आणून अशा चक्ररूपी पर्वतावर नाचत असलेल्या चैतन्यरूपी भैरवाच्या भिक्षापात्रात मन व प्राण यांची ऐक्यरूपी खिचडी वाढून योगाभ्यास चांगला दृढ झाल्यावर मग हा समुदाय पुढे करून मागल्या बाजूस ब्रह्मस्वरूपाचे ध्यान सिद्ध केले आणि ध्यान व योग हे दोन्ही निर्विघ्नपणे आत्मज्ञानाच्या ठिकाणी प्राप्त होण्याकरता त्याने अगोदरच वैराग्यासारखा मित्र जोडून ठेवला. तो आरंभापासून तो ब्रह्मप्राप्तीपर्यंत सर्व भूमिकेवर त्याच्याबरोबर चालतो. पहावयाची वस्तू दिसेपर्यंत जसे दिव्याने डोळ्यांना सोडले नाही तर ती वस्तू दिसायला वेळ कोठे लागेल. त्याप्रमाणे मोक्षाच्या ठिकाणी प्रवृत्त झालेल्या पुरुषाची वृत्ती ब्रह्माच्या ठिकाणी लयाला जाई तोपर्यंत त्याच्याबरोबर वैराग्य आहे as त्याला नाश कसला. म्हणून तो भाग्यवान पुरुष वैराग्यासह ज्ञानाभ्यास करून आत्मप्राप्तीला योग्य झाला. याप्रमाणे वैराग्याच्या चिलखत अंगात नीटनेटके घालून राजयोगरूपी घोड्यावर स्वार झाला. शिवाय जे दृश्य दृष्टीस पडेल त्यातील लहान मोठा वगैरे भेद नाहीसा करणारी ध्यानरूपी तीक्ष्ण तरवार विवेकरूपी मुठीत धारण केली. अंधारात सूर्य जसा बेडर शिरतो तसा तो साधक मोक्ष विजयरूपी लक्ष्मीला वरणारा भरता होण्याकरता संसाररूपी समरांगणात निर्भयपणाने जातो. त्या ठिकाणी प्रतिबिंब करण्याकरता आलेले जे दोषरूपी शत्रू ज्यांना त्याने चांगले पिटून काढले त्यामध्ये पहिला शत्रू देहांकार होय.
जो जीव घेऊन सोडून देत नाही आणि जन्माला घालून जगू देत नाही, त्याप्रमाणे देहाच्या हाडांच्या खोड्यात घालून कुचंबत ठेवतो. हे वीरा अर्जुना, देहरूपी किल्ला हा त्या देहांकराचा आश्रय होय. त्याचा पाडाव करून त्याने तो काबीज केला आणि सामर्थ्य हा दुसरा शत्रू मारला. जो बलरूपी शत्रू विषय म्हटला की चौपटीपेक्षा जास्त वाढतो व ज्याच्या योगाने सर्व जगाला मृतावस्था प्राप्त होते, तो विषयरूपी विषांनी भरलेला अगाध डोह आहे व सर्व दोषांचा राजा आहे. परंतु तो ध्यानरूपी तलवारीचा घाव कसा सहन करणार? आणि प्रिय विषयाची प्राप्ती ज्या सुखाची प्रकटता करते, त्या सुखाची अंगात खोळ घालून जो गर्जना करावयास लावतो, जो दर्भशत्रू सन्मात्र चुकवतो व मग अधर्मरूपी राणात घालून नरकाधिक वाघांच्या तडाख्यात सापडवून देतो, तो विश्वास देऊन जीव घेणारा शत्रू जो दर्भ मारून टाकला आणि बापरे, ज्या कामाचे नाव ऐकले असता तपस्व्यांना थरकाप होतो, क्रोधासारखा भयंकर दोष ही ज्याची परिपक्व अवस्था आहे व ज्याला भोग दिले असता अधिक रिकामा होतो, तो कोणत्याही ठिकाणी नाही असे केले. क्रोधाचा देखील तीच सहज स्थिती झाली. पहा, झाडाचे मूळ तोडले म्हणजे त्याच्या फांद्या जशा तुटतात, त्याप्रमाणे कामाचा नाश केल्यावर क्रोध नाश पावतो. म्हणून कामरूपी शत्रू जेव्हा लढाईत मारला गेला, तेव्हा क्रोधांचेही येणे जाणे खुंटले आणि ज्याप्रमाणे राजा आपला खोडा ज्या गुन्हेगाराच्या पायात घालावयाचा, त्याच्याच डोक्यावर प्रतिज्ञेने वाहावयास लावतो, त्याप्रमाणे जो परिग्रह भोग देऊन बलवत्तर आहे, जो परिग्रह आपले खोगीर जीवाच्या मस्तकावर ठेवतो, अंगामध्ये अवगुण घालतो आणि जीवाकडून ममत्वाची काठी घ्यावयास लावतो, ज्या परिग्रहाने शिष्य शास्त्राधिक मिळवण्याच्या क्रीडेने व मठ बांधणे, खेचरी वगैरे मुद्रा दाखवणे इत्यादी लक्षणांच्या निमित्ताने निसंग पुरुषाला पाशात घातले आहे, जो परिग्रह घरामध्ये कुटुंबाच्या रूपाने जरी संपतो, तरी तो परिग्रह वनात वन्य रूपाने प्रगट होतो. शरीर जशी अगदी उघडे असले तरी देखील त्याला जो लागलेला असतो, तसा जिंकण्यास कठीण तो परिग्रह त्याचा ठावा ठिकाणा नाहीसा करून संसार जिंकण्याचा तो आनंद भोगतो. तेव्हा अमानित्वादी ज्ञानाच्या गुणांचे सर्व समुदाय, हेच कोणी मोक्षदेशाचे ससे सर्व राजेही चाले, तेव्हा त्यांनी यथार्थ ज्ञानाने राज्य त्या साधकाला अर्पण करून ते गुण आपण स्वतः त्याचा परिवार होऊन राहिले. प्रवृत्तीरूपी राजमार्गात तीन निरनिराळ्या अवस्थारूपी तरुण स्त्रियांनी आपल्या सुखाचे पावलोपावली त्याच्यावरून निम्मलोन उतरले. त्या साधकाच्या पुढे विवेक हा बोधरूपी काठीने दृश्याची गर्दी दूर करतो व योगभूमिका अशा काही हातात आरत्या घेऊन येतात. तेव्हा त्या प्रसंगी रद्दीसिद्धीचे अनेक समुदाय येतात. त्या रद्दीसिद्धीरूपी समुदायरूपी पुष्पवृष्टीने तो स्वतः नाहत असतो. याप्रमाणे ब्रह्मैक्यासारखे स्वराज्य जवळ येत असताना तो साधक तिन्ही लोक आनंदाने भरून टाकीत आहे. अर्जुना, तेव्हा हा माझा वैरी आहे अथवा हा माझा मित्र आहे असे म्हणण्यापुरते त्याला समसाम्य भावामुळे द्वैत उरतच नाही. इतकेच नाही तर कोणत्याही निमित्ताने जो ज्याला माझे असे म्हणेल, एवढे देखील द्वैतपणाने त्याच्या पुढे येत नाही, असा तो द्वैतरहित झालेला असतो. अर्जुना, आपल्या एकछत्री सत्तेने त्याने सर्व विश्व व्यापून टाकून ममतेला कोठेही चिटकून न देता त्याने त्याला दूर केलेले असते. याप्रमाणे शत्रू समुदाय जिंकल्यावर हे विश्व आपण आहोत अशी समजूत झाल्यावर राजयोगरूपी घोडा आपोआप स्थिर झाला आणि वैराग्याचे चिलखत जे अंगात बळकट घातलेले होते, तेव्हा क्षणभर ढिले करतो आणि ज्या द्वैताला ध्यानरूपी तरवार मारेल, ते द्वैत त्याच्यापुढे नसल्यामुळे ध्यान करण्याच्या वृत्तीचाही हाताला हिसडा बसतो. ज्याप्रमाणे पाऱ्याचे रसायन आपले काम पुरे करून आपणही उरत नाही, त्याप्रमाणे होते. ज्या ठिकाणाला पोहोचावयाचे ते ठिकाण दिसल्याबरोबर ज्याप्रमाणे धावणाऱ्या पायांची गती स्थिरावते, त्याप्रमाणे ब्रह्मप्राप्ती जवळ आली आहे असे जाणून अभ्यास मंदावतो. गंगा समुद्रात मिळाली असता जसा गंगेचा वाहण्याचा वेग कमी होतो, अथवा स्त्री आपल्या नवऱ्यापाशी जशी स्थिर होते, अथवा केळीला फळांचा घड आला असता जशी केळीची वाढ खुंटते, अथवा गावापुढे जसा रस्ता वळतो, त्याप्रमाणे आत्मसाक्षात्कार अनुभवाला येईल असे पाहून याप्रमाणे साधनरूपी हत्यार हळूच
तो खाली ठेवतो. म्हणून अर्जुना, ब्रह्माशी त्याचे ऐक्य होण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा साधने कमी कमी होण्यास लागतात. मग वैराग्याची मावळती वेळ आहे अथवा ज्ञानाभ्यासाचे जे वार्धक्य आहे व योगरूप फळाची जी परिपक्व अवस्था आहे, हे भाग्यवंत अर्जुना, ती शांती जेव्हा संपूर्ण त्याच्या अंगी येते तेव्हा तो पुरुष ब्रह्म होण्याच्या योग्य होतो. पौर्णिमेपेक्षा चतुर्दशीला चंद्राच्या ठिकाणी जितके उणेपण असते, अथवा 16 कशी सोन्यापेक्षा 15 कशी सोने जितक्या कमी कसाचे असते. समुद्रामध्ये वेगाने जे पाणी जात असते ते गंगेचे स्वरूप असून त्याशिवाय दुसरे वेगरहित स्थिर असलेले पाणी तेच समुद्राचे स्वरूप असते. ब्रह्म आणि ब्रह्म होणारा त्यांच्या योग्यतेमध्ये जसे अंतर आहे, अर्जुना, शांतीच्या योगाने तो पुरुष तेच ब्रह्म त्वरित होतो. परंतु ते ब्रह्म झाल्याशिवाय जे ब्रह्मपण अनुभवास आलेले असते ती ब्रह्म होण्याची योग्यता आहे असे तू समज. परंतु तेच ब्रह्म झाल्याशिवाय ते ब्रह्मपण अनुभवास आलेले असते ते ब्रह्म होण्याची योग्यता आहे असे तू समज. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. ब्रह्मभाव योग्यता प्राप्त झालेला, आत्मबोध प्रशस्ती पदावर आरूढ झालेला पुरुष शोक करीत नाही व इच्छाही करीत नाही. सर्व भूतांच्या ठिकाणी समत्व प्राप्त झालेला तो पुरुष माझी चौथी भक्ती, श्रेष्ठ भक्ती प्राप्त करून घेतो. अर्जुना, मग तो ब्रह्म होण्याच्या योग्यतेस पावलेला पुरुष आत्मज्ञानामुळे होणाऱ्या प्रसन्नतेच्या पदावर बसतो. ज्या उष्णतेच्या योगाने स्वयंपाक होतो ती उष्णता देखील जेव्हा जाते तेव्हा तो स्वयंपाक जसा मनास आल्हादकारक असतो, अथवा शरद ऋतूत भरतीची लगबग गंगेला सोडते, अथवा गाणे थांबले असता गाण्याची उपसाधने जशी मागाहून बंद पडतात, त्याप्रमाणे आत्मबोधाच्या प्राप्तीकरता वैराग्यादी साधनांची खटपट करीत असताना जे श्रम होतात ते श्रमसुद्धा जे ते शांत होऊन जातात. आत्मबोध प्रसन्नता या नावाने त्या अवस्थेची प्रसिद्धी आहे. हे अतिबुद्धिमान अर्जुना, तो योग्य झालेला पुरुष ती अवस्था भोगतो. त्यावेळी अमुक एक वस्तू माझे आहे म्हणून तिच्याकरता शोक करावा अथवा काही प्राप्त होण्याकरता इच्छा करावी हे त्या पुरुषाला ऐक्यभावाच्या भरतीमुळे संपले. सूर्योदय झाल्याबरोबर स्पष्टपणे चमकणाऱ्या अनेक नक्षत्रांना त्यांच्या अंगाच्या तेजासह जसा सूर्य लोपून टाकतो, त्याप्रमाणे आत्मानुभवाचा उदय होता क्षणीच ही प्राणिमात्रांच्या भेदांची रचना नाहीशी करीत करीत जो आपल्या स्वरूपाला पाहात जातो, पाठीवरील अक्षरे जशी हाताने पुसता येतात त्याप्रमाणे त्याच्या दृष्टीपुढील अनेक भेद नाहीसे होतात. त्याप्रमाणे अन्यथा ज्ञानाकडून ज्या जागृती व स्वप्न या अवस्था दाखविल्या जातात त्या दोन्ही अवस्था अज्ञानामध्ये लीन होतात. मग तेही अज्ञान जसा जसा बोध वाढत जाईल तसे तसे नाहीसे होते व पूर्ण बोधात ते अज्ञान संपूर्ण नाहीसे होते. ऐक, ज्याप्रमाणे भोजन करीत असताना प्रत्येक घासाबरोबर भूक कमी कमी होत जाते, मग तृप्तीच्या वेळी ती अगदीच नाहीशी होते, अथवा चालण्याचा वेग जसा जसा वाढेल तशी तशी वाट कमी होत मग मुक्कामाला पोहोचल्यावर ती वाट जशी बुडी देऊन नाहीशी होते, अथवा जसा जसा जागृतीचा उदय होईल तशी तशी झोप नाहीशी होते, मग पूर्ण जागे झाल्यावर झोप स्वरूपाने नाहीशी होते. हे दृष्टांत राहू दे. पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला आपले पूर्णत्व प्राप्त होते व जेव्हा चंद्राचे वाढणे थांबते तेव्हा जसा शुक्ल पक्ष निशेष राहिला नाहीसा होतो, त्याप्रमाणे पदार्थ मात्र नाहीसे करणारे ज्ञान, त्या ज्ञानाने जो माझ्या स्वरूपी येतो व माझ्या स्वरूपाला तो ऐक्याला पावला असता साध्यंत अज्ञान नाहीसे होते. तेव्हा कल्पांताच्या वेळेला नदी व समुद्र यांची मर्यादा म्हणून ज्याप्रमाणे ब्रह्मलोकापर्यंत सर्व जग पाण्याने भरून जाते, अथवा घट मठ नाहीसे झाल्यावर जसे एकटे एकसारखे आकाश राहते, अथवा काष्टाकाष्टांच्या घर्षणाने काष्ट जाळून जसे काष्ट अगदी होऊनच राहते, अथवा मुशीमध्ये अलंकाराचे आकार आटून गेल्यावर सोन्यातील नाव रूप वगैरे भेदाचे प्रकार जसे नाहीसे होतात व सोने मात्र जसे राहते, हा दृष्टांत हे राहू दे. पूर्ण जागे होऊन स्वप्न नाहीसे झाल्यावर आपणच आपल्याला जसे उरतो त्याप्रमाणे एक माझ्या वाचून त्याला त्याच्या सकट दुसरे काही नसते. अर्जुना पहा, यासच चौथी भक्ती असे म्हणतात. ही चौथी भक्ती त्याला प्राप्त होते.
इतर जे आर्त जिज्ञासू व अर्थार्थी भक्त ते मला ज्या मार्गाने भजतात ते भक्तीचे 3 मार्ग पाहून या भक्तीस मी चौथी भक्ती म्हणत आहे. सहज विचार करून पाहिले तर ही भक्ती तिसरी नाही, चौथी नाही, पहिली नाही, शेवटली नाही, तर माझ्या सहज स्तुतीला हे भक्ती हे नाव आहे. ही सहज स्वरूपस्थिती मदविषयक अज्ञानाचे प्रकाशन करून मला विपरीत भावाने भासून सर्वांना सर्व ठिकाणी भक्ती करावयास लावून सर्वांची समजूत घालते. जो ज्या ठिकाणी जशी कल्पना करतो त्याला त्या ठिकाणी त्याच्या कल्पनेप्रमाणे जे भासते ते माझ्या अखंड चित प्रकाशाने दिसते. ज्याप्रमाणे स्वप्नाचे दिसणे अथवा न दिसणे हे आपल्या अस्तित्वावर अवलंबून आहे, त्याप्रमाणे विश्वाचे असणे व नसणे ज्या प्रकाशाच्या योगाने प्रकाशते. हे कपिध्वजा अर्जुना, असा जो माझा सहज प्रकाश तो भक्ती या स्थितीने बोलला जातो. म्हणून आर्ताच्या ठिकाणी ही भक्ती उत्कट इच्छेच्या रूपाने म्हणून त्या इच्छेला जो काही विषय आहे तो मलाच बनविला आहे. अर्जुना, जाणण्याची इच्छा करणाऱ्याच्या पुढे ही भक्तीच जिज्ञासा होऊन मी जिज्ञासा असा दाखविला गेलो. हीच भक्ती अर्थप्राप्तीची इच्छा होऊन मीच माझी याचना करून मला अर्थ या नावाने आणते. याप्रमाणे अर्थाचा अंगीकार करून ही माझी भक्ती व्यवहार करू लागली असता ती भक्ती मला दृष्ट्याला दृश्य करून दाखविते. आरशात पाहिले असता मुखाच्या योगाने मुखच दिसते या म्हणण्यात काहीच चूक नाही. परंतु प्रतिबिंब रूपाने मिथ्या वासणारा जो दुसरेपणा जो आरसा तयार करतो, दृष्टी खरोखर चंद्रालाच पाहते, परंतु तिमीर मात्र एवढेच करते की एकच असलेल्या चंद्राला 2 करून दाखविते. त्याप्रमाणे सर्वत्र मीच माझ्या भक्तीच्या योगाने आकलन केला जातो. परंतु दृश्यत्व हे खोटे आहे व ते अज्ञानाला वश झाल्यामुळे आहे. ते अज्ञान आता नाहीसे झाले व जसे प्रतिबिंब आपल्या बिंबात एक व्हावे तसे माझे दृष्टत्व मला भेटले. जेव्हा हिणकस धातू सोन्यात मिसळलेली असती तेव्हा निश्चयाने ते सोनेच आहे, परंतु ती हिणकस निघाली असता ते केवळ सोने उरते. अरे अर्जुना, पौर्णिमेच्या आधी चंद्र सावयवच नाही काय, परंतु त्याला पूर्णता भेटते. तसा मीच अन्यथा ज्ञानाच्या द्वाराने दिसतो, परंतु अन्य दृश्य रूपाने दिसतो. मग दृश्याचा निराश होऊन भिन्न रूपाने दिसणारे दृश्य एकदृष्टीपणामध्ये नाहीसे होते आणि मलाच मी प्राप्त होतो. अर्जुना, म्हणून माझा चौथा भक्तियोग हा दृश्यरूप मार्गाच्या पलीकडला आहे असे मी म्हटले. या ज्ञानभक्तीने जो भक्त सहज ऐक्याला पावला आहे तो केवळ मीच आहे हे तू ऐकलेही आहेस. भक्त्या जानाति भक्त्या मामभिजानाति यावान्यचस्मि तन्वत ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशदे तदनन्तरम्. भक्त्या मामभिजानाति यावान्यचस्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनन्तरम्. या सहज ज्ञान भक्तीच्या योगाने मी कोण आहे व केवढा आहे हे तो तत्वतः जाणतो. अशा रीतीने मला तत्वतः जाणून त्यानंतर जो माझ्यामध्ये प्रवेश करतो. या ज्ञानभक्तीने जो भक्त माझ्याशी सहज ऐक्याला पावला आहे तो केवळ मीच आहे हे तू ऐकलेही आहेस. कारण की मागे 7व्या अध्यायात ज्ञानी माझा आत्मा आहे हे मी अर्जुना हात वर करून बोललो आहे. अर्जुना, तीही भक्ती उत्तम म्हणून मी कल्पाच्या आरंभी भागवताच्या द्वारे ब्रह्मदेवाला सांगितली. ज्ञानी हिला स्वसंवित्ती म्हणतात, शैव हिला शक्ती म्हणतात आणि आम्ही आपली श्रेष्ठ भक्ती म्हणतो. ही भक्ती त्यामागे सांगितलेल्या क्रमयोग्याला माझ्याशी ऐक्य पावण्याच्या वेळी फलद्रूप होते. मग त्याला हे सर्व विश्व केवळ माझ्या स्वरूपाने भरून जाते. तेव्हा वैराग्य विवेकासह नाहीसे होते, बंध मोक्षासह आटतो व वृत्ती आपल्या वारंवार चिंतनासह चारी भूते गिळून आपणच चिंतनासह आकाश जसे चारी भूते गिळून आपणच असते बुडून जाते, त्याप्रमाणे बुडून जाते.
त्याप्रमाणे अलीकडील पलीकडील काठ अगर मध्यभाग अथवा आणि साध्य साधन यांच्या पलीकडे शुद्ध जो मी, त्या माझे स्वरूप तो क्रमयोगी होऊन मला ऐक्याने भोगतो. समुद्राच्या अंगाला मिळून गंगा जशी समुद्रावर स्पष्ट दिसून येते, तोच प्रकार त्याच्या भोगाचा आहे ऐक. अथवा ज्याप्रमाणे एका आरशाला दुसरा आरसा स्वच्छ करून दाखविला असता तेथे दृष्टापणाचा भर असतो, तसाच त्या ऐक्यभोगात दृष्टपणाचाच भर असतो. जागे झाल्यामुळे स्वप्न नाश पावते व आपण आपला एकपणाच आपल्या अनुभवास येतो. तो जागृतीचा एकपणा असा द्वैताशिवाय अनुभविला जातो. ते राहू दे. आरशात पाहणाऱ्याकडून आरसा काढून नेला असता प्रतिबिंबाचे दिसणेही गेले असता. ज्याप्रमाणे आपले मुखसौंदर्य आपल्या एकट्याकडून भोगिले जाते, तोच झाल्यावर त्याचा भोग घडत नाही असा ज्यांचा अभिप्राय असेल त्यांनी शब्दांनी शब्दाचा उच्चार कसा केला जातो, म्हणजे शब्दांनीच शब्दांची स्तुती अथवा निंदा कशी केली जाते हे उदाहरण ध्यानात घ्यावे. त्यांच्या गावात दिव्याकडून सूर्यप्रकाशला जात असेल तर न कळे, अथवा त्यांनी आकाशाला मांडव उभारला आहे की काय कळत नाही. राजेपण अंगी नसता राजा आपला राजेपणा भोगू शकेल, अथवा आपण अंधकार रूप राहून सूर्याला आलिंगन देऊ शकेल काय, आणि जे आकाश नाही त्याला आकाश काय आहे कळेल, अथवा गुंजाचा अलंकार रत्नांच्या अलंकारात शोभेल काय. म्हणून जो मी झाला नाही त्याला मीच कोठे आहे, मग तो माझी भक्ती करेल हे खरोखरच बोलावयास नको. एवढ्याकरता ज्याप्रमाणे तरुण स्त्रीच्या शरीरात तारुण्य असते, तो क्रमयोगी मी होऊन मला भोगतो. लाट जशी सर्वांगाने पाण्याचाच उपभोग घेते, अथवा प्रभा बिंबाशी एक होऊन बिंबाच्या रूपाने शोभते, अथवा पोकळी जशी आकाशात आकाश होऊन लोळते, जसा दागिना स्वतः सोने असून सोन्याला भजतो, त्याप्रमाणे तो क्रमयोगी मद्रूप होऊन क्रियेशिवाय मला भजतो. अथवा चंदनाचा सुवास जसा चंदनाला स्वभावता भजतो, अथवा चांदणे जसे स्वभावता चंद्राला भजते, त्याप्रमाणे क्रिया करणे खरोखर जरी सोसत नाही तरी अद्वैतात भक्ती आहे ही गोष्ट अनुभवानेच पटण्यासारखी आहे, बोलण्यासारखी नाही. पूर्वसंस्काराच्या अनुरोधाने तो जे काही बोलेल त्या विनवणीने ओ देऊन बोलणारा मीच होतो. बोलणाऱ्याला जेव्हा बोलणारा स्वतः भेटतो तेव्हा बोलला हा व्यवहार घडत नाही. ते मौन म्हणजे माझी उत्तम स्तुती होय. म्हणून तो बोलत असताना त्याच्या बोलण्यात बोलणारा जो मी भेटत असल्याकारणाने ते त्याचे बोलणे मौन होते. त्या मौनाने खरोखर तो माझे स्तवन करतो. त्याप्रमाणे अर्जुना, बुद्धीने अथवा डोळ्याने तो जे पाहावयात जातो त्याचे ते पाहणे दृश्याला एकीकडे सारून पाहणारालाच दाखवते. आरसापुढे येण्याच्या अगोदरच असलेले आपले तोंड हे पाहणारे असून तेच प्रतिबिंब स्वरूपाने आपल्यास पाहते. त्याप्रमाणे त्याच्या दर्शनाने दृष्ट्याच्याच दर्शनाचा योग येतो. जेव्हा दृश्य जाऊन द्रष्ट्यालाच भेटतो तेव्हा एकटा द्रष्टाच राहिल्यामुळे आता त्याच्या ठिकाणी दृष्टेपणाही घडत नाही. तेव्हा स्वप्नात दिसलेल्या स्त्रीला जागे होऊन आलिंगन देण्यास गेले असता स्वप्नातील नवरा व बायको हे दोन्ही नाहीसे होऊन जसा केवळ पण मात्र राहतो, अथवा दोन लाकडांच्या घासणात एक अग्नी उत्पन्न होतो, तो दोन लाकडे ची भाषा नाहीशी करून जसा आपण एकटा राहतो. सूर्य आपले प्रतिबिंब हातात घेऊन गेले असता प्रतिबिंब तर जातेच, पण प्रतिबिंब सापेक्ष असणारा बिंबाचा जो बिंबपिणा तोही ससा जातो. त्याप्रमाणे दृष्टा जो मी होऊन पुरुष जेव्हा दृश्याला घेऊन जातो तेव्हा दृश्य जर नाहीसे होते, परंतु दृश्यासापेक्ष असलेला दृष्टेपणाही असलेल्या दृश्याचा नाहीसा होतो. सूर्य अंधाराला प्रकाशू लागला तर ज्याप्रमाणे प्रकाश अंधार तर उरत नाही, त्याप्रमाणे दृश्याच्या ठिकाणी मी झालो असता दृश्य सापेक्ष दृष्टी पण उरत नाही. मग पाहणेही नाही व न पाहणेही नाही अशी व्यवस्था जी उत्पन्न होते ते माझे खरे दर्शन होय. अर्जुना, वाटेल त्या पदार्थाच्या भेटीत तो क्रमयोगी पुरुष दृष्टा व दृश्य या सापेक्ष भावरहित असलेल्या स्वरूपाला आपल्या रूपाने सदा आपल्या दृष्टीने सदा अनुभवतो. आणि आकाशच हे आकाश अगदी दाट भरून गेले असल्यामुळे जसे ते मुळीच हलत नाही, त्याप्रमाणे मी जो आत्मा त्या माझ्यामुळे त्याला आपल्या ठिकाणी तसे झाले. कल्पाच्या शेवटी पाणी पाण्याने अडवल्यामुळे जसे वाहण्याचे थांबते, त्याप्रमाणे मी जो एक आत्मा त्याने तो सर्वत्र पूर्ण भरला. पाय आपणच आपल्यावर कसा
पाय आपणच आपल्यावर कसा चढेल, अग्नी आपल्या स्वतःलाच कसा लागेल, पाणी हेच स्नान करण्याकरता पाण्यात कसे प्रवेश करेल. म्हणून अर्जुना, सर्व मी झाल्या कारणाने त्याचे येणे जाणे थांबते. मी जो एकाकी, त्या माझी हीच यात्रा करणे आहे. पाण्यावरील लाट जरी वेगाने धावली असता तरी ज्याप्रमाणे ती लाट पाण्याला सोडून जमिनीचा भाग चालून गेली नाही, त्या लाटेने जे ठिकाण टाकावे अथवा ज्या ठिकाणी जावे, जे चालणे ज्याच्या योगाने चालायचे ते सर्व एकच पाणीच आहे. म्हणून अर्जुना, ती लाट वाटेल तिकडे गेली असतानाही पाणीपणामुळे जी लाटेची पाण्याची एकरूपता असते ती ज्याप्रमाणे खात्रीने बिघडत नाही, त्याप्रमाणे मी पणाने पूर्ण भरलेला असतो. तो सर्व बाजूंनी मला प्राप्त झाला. या यात्रेने तो माझ्या चांगला प्रकारे यात्रेकरू होतो आणि शरीर स्वभाववशात तो काही एक तरी करावयास बसला तरी त्या निमित्ताने मीच त्याला भेटतो. अर्जुना, तेव्हा कर्म आणि कर्ता हे जाऊन मी जो आत्मा त्या माझ्याशी ऐक्याला पाहून मग पाहिले असता मीच होतो. आरशाने आरशाला पाहिले असता ते न पाहणेच असते, अथवा ज्याप्रमाणे सोन्याला सोने झाकले असता ते न झाकणेच असते, दिव्याने दिव्याला प्रकाशले असता ते न प्रकाशनेच उत्पन्न होते, त्याप्रमाणे मद्रूप होऊन कर्म करणे ते करणे कोठचे. तो कर्मयोगी कर्म देखील करीत असतो, परंतु अमुक एक कर्म मला कर्तव्य आहे ही गोष्ट जेव्हा संपते तेव्हा ते त्याचे कर्म करणे न केल्याप्रमाणेच आहे. कर्म मात्र मी झाल्यामुळे करणे होते, त्याचेच नाव माझे मर्माचे पूजन होय. म्हणून चांगल्या रीतीने कर्मे करीत असतानाही अर्जुना, ते त्याचे न करणेच उत्पन्न होते. त्या महापूजेने माझी पूजा करतो. याप्रमाणे तो बोलेल ती माझी स्तुती आहे, तो पाहील ते माझे दर्शन आहे, तो चालेल तेच मी जो अद्वितीय माझी यात्रा करणे आहे. अर्जुना, तो जी कर्मे करेल ती माझी पूजा होय, तो जी कल्पना करेल तो माझा जप आहे, आणि तो ज्या स्थितीत असेल ती माझी समाधी अवस्था होय. ज्याप्रमाणे सोन्याचे कांकण सोन्याची नेहमी अभिन्न असते, त्याप्रमाणे तो माझ्याशी या भक्तियोगाने नेहमी अभिन्न असतो. पाण्यात जशी लाट, कापरात जसा सुवास अथवा रत्नात जसे तेज अभिन्न असते. फार काय सांगावे, सुताशी ज्याप्रमाणे वस्त्र अथवा मातीशी ज्याप्रमाणे मडके अभिन्न असते, त्याप्रमाणे तो भक्त माझ्याशी अभिन्न असतो. हे सुबुद्धी अर्जुना, या स्वयंसिद्ध असलेल्या अभेद भक्तीने या सर्वच दृश्यमात्रांमध्ये तो ज्ञानी भक्त मला दृष्ट्याला आत्मतत्वाने जाणतो. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिन्ही अवस्थांच्या द्वारा तिन्ही प्रकारच्या स्थूल, सूक्ष्म व कारण या तिन्ही प्रकारच्या उपाधींच्या व विश्व, तैजस आणि प्राज्ञ या तिन्ही उपहितांच्या अभिमानी आकाराने व भावरूपाने व अभावरूपाने जे हे दृश्य अनुभवास येते, हे चांगल्या योद्ध्या अर्जुना, ते हे सर्वत्र मी दृष्ट आहे अशा बोधाच्या भरात तो ज्ञानी लग्नामध्ये जसा धिंडा नाचतो तसा तो अनुभवाने नाचू लागतो. रज्जू आपल्या स्वरूपाने दिसल्यावर तिच्यावर भासणारा सर्वाकार रज्जूच आहे असा ज्याप्रमाणे निश्चय होतो. अलंकार हा सोन्यापलीकडे गुंजभर देखील नाही, हे जसे दागिना आटून पक्के करावे. एका पाण्याशिवाय लाटेत दुसरे काहीच नाही, हे जाणून जसे लाटेला स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानित नाही, अथवा स्वप्नातील सर्व पदार्थांचे जागे होऊन माप घेतले असता ते स्वप्नातील सर्व पदार्थ आपल्याहून वेगळे आहेत असे ज्याप्रमाणे अनुभवास येत नाही, त्याप्रमाणे आहे नाही या रूपाने जे काही ज्ञेय स्फुरते ते मी ज्ञाताच आहे. हा त्याला अनुभव होऊन तो अनुभव भोगतो. तो असे जाणतो की मी जन्मरहित आहे, बुद्धिपण रहित आहे, मी नाशरहित आहे, मी न गळणारा आहे, मी अपूर्व आहे, मी अपार आहे व आनंद आहे, मी न ढळणारा आहे, मी अच्युत आहे, मी अंतरहित आहे, मी द्वैतरहित आहे, मी सर्वाच्या आरंभीचा आहे, निराकार व साकारही मीच आहे, नियम्य मी आहे, नियामक मीच आहे, मी आरंभरहित आहे, मी अमर आहे, मी भयरहित आहे, मी सर्वांचा आश्रय आहे व आश्रित मीच आहे, मी स्वामी व निरंतर असणारा आहे व स्वतः सिद्ध व अखंड आहे, मी सर्व आहे व सर्वव्यापी आहे, मी सर्वाच्या पलीकडचा आहे, मी नवा व जुना आहे, मी शून्य आहे, मीच संपूर्ण आहे,
जे काही मोठे आहे व सूक्ष्म आहे ते मी आहे. मी क्रियारहित आहे, मी एक आहे, मी संगरहित व शोकरहित आहे. व्याप व व्यापक मी आहे, उत्तम पुरुष मी आहे. मी शब्दरहित व वर्णरहित आहे, मी रूपरहित व कुळरहित आहे. मी सारखा व स्वतंत्र आहे. सर्वाहून पलीकडचे जे ब्रह्म ते मी आहे. याप्रमाणे मला एकाला या अद्वय भक्तीने आत्मत्वे करून यथार्थपणे जाणतो आणि याही बोधाला जाणणारा तोही मीच आहे हे तो जाणतो. जागे झाल्यावर अनेकत्व जाऊन आपले एकरूपण जे उरते तेही आपल्याला जसे आपल्या ठिकाणीच काही काळ स्फुरते, अथवा सूर्य ज्या वेळेला आपले प्रकाशन करतो तेव्हा सूर्यच प्रकाशित होतो. या प्रकाशक व प्रकाश्य या अभेदाला दाखविणारा ज्याप्रमाणे तोच आहे, त्याप्रमाणे वेद्याचा लय झाला असता केवळ वेदक उरतो. पहा, तो वेदकही त्या वेद्याकडून जाणला जातो. हेही तो जाणतो जो जाणतो. वेद्याच्या निरासा अंती उरलेला जो वेदक, तो ज्यावेळी आपण आपल्याला जाणतो त्यावेळेला वेद्य व वेदक यांचा अभेद आहे हेही जो जाणतो. अर्जुना, त्या आपल्या अद्वैपणाला जाणणारे जे ज्ञान, ते ज्ञान ईश्वर आहे व तो ईश्वरच मी आहे हे त्याच्या अनुभवाला येते. मग द्वैत व अद्वैत यांच्या पलीकडील मीच एक आत्मा निस्संशय आहे असे जाणून ते जाणणे जेव्हा अनुभवात प्रवेश करते तेव्हा जागे झाल्यावर आपले एकपण जसे आपल्या आपण दिसते व तेही जागृतीच्या एकाकीपणाचा अनुभव गेल्यावर ज्याप्रमाणे काय होऊन राहते ते कळत नाही. सोन्याच्या दागिन्याकडे सोन्याने दृष्टीने पाहिल्याबरोबर अलंकार न आटता त्याची आठणी होते, अथवा मीठ पाण्याशी मिसळून पाणी झाल्यावर त्या मिठेचा खारेपणा जसा पाण्याच्या रूपाने राहतो व तो खारेपणाही नाहीसा झाल्यावर ज्याप्रमाणे ते मिठाचे पाणी झाले हा व्यवहारही संपतो, त्याप्रमाणे मी देव व तो भक्त हे जे द्वैत आहे ते स्वानंदाभवाच्या ऐक्याने कालवून माझ्यामध्येच तो प्रवेश करतो. आणि तो ही भाषा जेथे संपते तेथे मी हे कोणाला म्हणावयाचे. ज्याप्रमाणे जेथे मी नाही व तोही नाही त्या माझ्या स्वरूपी तो सामावतो. जेव्हा कापूर जळून संपतो त्यावेळेला अग्नीची समाप्ती होते. मग कापूर व अग्नी यांच्याहून वेगळे असलेले एक आकाश मात्र जसे उरते, अथवा एकातून एक वजा केली असता जसे केवळ शून्य शिल्लक राहते, त्याप्रमाणे आहे व नाही हे सापेक्ष भाव गेल्यावर जे उरते ते मीच आहे. त्या स्वरूपी ब्रह्म, आत्मा व ईश या शब्दांचा काही लाग लागत नाही. कारण एक रस स्वरूपात अल्प, अनात्मा व नियम्य यांच्या सापेक्ष असणारे जे ब्रह्म, आत्मा व ईश हे जे बोलणे, त्याच्या सापेक्ष जे न बोलणे, त्या न बोलण्यालाही तेथे अवकाश राहत नाही. न बोलणे देखील न बोलून ते तोंड भरून बोलावे व जाणीव नेणीव या दोहोंचे भान टाकून ते जाणावे. त्या स्वरूपी बोधानेच बोध जाणावयाचा, आनंदानेच आनंद घ्यावयाचा व सुखानेच केवळ सुख भोगावयाचे. तेथे लाभाला लाभ प्राप्त झाला, प्रभा परवेकडून अलिंगिनी गेली व आश्चर्यात आश्चर्य उडाले. तेथे ऐक्यभाव ऐक्याला आला, विश्राम विश्रांतीला आला, अनुभव अनुभवाने वेडा झाला. फार काय सांगावे असे शुद्ध मी पण हे फळ त्या क्रमयोगाला क्रमयोगाच्या विस्तृत अशा वेलीचे सेवन करून मिळाले. अर्जुना, क्रमयोगरूपी सार्वभौम राजाच्या मुकुटावर असणारे जे मी ज्ञानरत्न ते तो कर्मयोगी मोबदल्यात आपली जीवदशा मला अर्पण करून मिळवतो. अथवा क्रमयोगरूपी मंदिराचा जो हा मोक्षरूपी कळस, त्या मोक्षरूपी कळसावरील पोकळीचा विस्तार तो क्रमयोगी झाला. अथवा संसाररूपी अरण्यात जी क्रमयोगरूपी चांगली वाट मिळाली ती माझ्या ऐक्यरूपी गावात प्रविष्ट झाली आहे. हे राहू दे, त्या भक्तचित्तरूपी गंगोदकाने, त्या क्रमयोगरूपी ओघाने मी जो आनंदरूपी सागर त्या मला वेगाने घातले. हे चांगले मर्म जाणणाऱ्या अर्जुना, क्रमयोगाची एवढी मोठी थोरवी आहे म्हणून आम्ही हा क्रमयोग तुला वारंवार सांगतो. योग्य देश, योग्य काल व योग्य पदार्थ यांच्या साधनाने प्राप्त करून घेतला तर मी प्राप्त आहे, एरवी नाही
असा मी नाही, तर मी स्वतः सिद्ध सर्वांच्या स्वरूपाने मीच आहे. म्हणून माझ्या प्राप्तीविषयी श्रमावयाची जरुरी नाही. या उपायाने मी खरोखर प्राप्त होतो. एक शिष्य, एक गुरु हा जो संप्रदाय खरोखर प्रसिद्धीस आला आहे, तो माझ्या प्राप्तीचा प्रकार जाणण्याकरताच आहे. अरे अर्जुना, पृथ्वीच्या पोटात ठेवा आयता आहे, लाकडात अग्नी आयताच आहे व कासेत दूध आयतेच आहे. एरवी पाहिले तर जी गोष्ट स्वतः सिद्ध असते तीच प्राप्त होते, परंतु जी गोष्ट ज्या उपायांनी प्राप्त होईल ते उपाय करावे लागतात. त्याप्रमाणे मी स्वतः सिद्ध आहे खरा, परंतु मला प्राप्त करून घेण्याकरता उपाय करावे लागतात. फळ सांगितल्यानंतर देखील हा साधना प्रकार सांगण्याचा देव पुन्हा का उपक्रम करीत आहेत असे कोणी विचारतील तर या साधना प्रकार सांगण्याचा अभिप्राय असा आहे, कारण की गीतेतील बोधाचा चांगलेपणा हा आहे की संपूर्ण शास्त्र हे मोक्षप्राप्तीचा उपाय सांगणारे आहे आणि शास्त्रांनी सांगितलेले मोक्षप्राप्तीचे उपाय प्रमाणसिद्ध नाहीत आणि दुसऱ्या शास्त्रांनी सांगितलेले मोक्षप्राप्तीचे उपाय प्रमाणसिद्ध नाहीत. वारा हा सूर्याआड आलेले ढग नाहीसे करतो, याशिवाय सूर्याला नवा तयार करीत नाही, अथवा पाण्याला आलेले गोंडाळ हात दूर करतो, नवे पाणी उत्पन्न करीत नाही. त्याप्रमाणे आत्मदर्शनाला प्रतिबंधक असा जो अविद्येचा मळ आहे, तो मूळ इतर शास्त्रे नाहीसा करतात एवढेच. याशिवाय मी जो स्वतः सिद्ध निर्मळ तो आपल्याच प्रकाशाने प्रकाशित होतो. म्हणून सर्व शास्त्रे ही अविद्येचा नाश करण्याला योग्य अशी आहेत. याशिवाय ती आत्मस्वरूपाचे ज्ञान करून देण्यास स्वतंत्र नाहीत. त्या तत्त्वज्ञान प्रतिपादक शास्त्रांना जेव्हा त्यांच्या खरेपणाविषयी प्रश्न येतो, तेव्हा त्यांना ज्या ठिकाणास यावे लागते ते ठिकाण हे गीताशास्त्र होय. पूर्व दिशा सूर्याने अलंकृत झाली असता सर्व दिशा जसा तेजाने युक्त होतात, त्याप्रमाणे सर्व शास्त्रात श्रेष्ठ असलेल्या या गीतेच्या योगाने बाकीचे सर्व शास्त्रे सनाथ आहेत. हे राहू दे, या गीताशास्त्रेश्वराने जसा हाताने आत्मा घेता येईल असा उपाय मागे पुढे विस्ताराने सांगितला. परंतु पहिल्याच ऐकण्याबरोबर अर्जुनाला क्वचितच समजेल असा अभिप्राय करून अशा श्रीहरीने मनात धरून तोच विचार शिष्याच्या अंतःकरणात पक्का दृढ होण्याकरता श्रीकृष्ण आता थोडक्यात पुन्हा एक वेळ सांगत आहेत. आणि हे गीता संपण्याचे ठिकाणी आहे, म्हणून प्रसंगानुसार आरंभापासून ते शेवटच्यापर्यंत एकाच अर्थाचे प्रतिपादन आहे हे श्रीकृष्ण दाखवित आहेत. या गीता ग्रंथाच्या मध्यभागी निरनिराळ्या अधिकारप्रसंगी अनेक सिद्धांत मांडून जे निरूपण केले, तरी तितकेही सिद्धांत या गीताशास्त्रात वर्णिले आहेत. असे जर कोणी या ग्रंथाचा मागला पुढला संबंध न जाणून मानेल, तर महासिद्धांताच्या अभिप्रायात अनेक सिद्धांताच्या बाजू अंतर्भूत आहेत असे सिद्ध करून जो सिद्धांत आरंभी सांगितला होता, त्या सिद्धांतानेच ग्रंथाची समाप्ती करीत आहे. या गतीत अविद्येचा निराश करणे हा विषय आहे व त्या योगाने मोक्ष मिळवणे हे फळ आहे. अविद्यानाश व मोक्षप्राप्ती या दोहोस साधन केवळ ज्ञान आहे. इतकेच नाना प्रकारांनी या ग्रंथात विस्तृत रीतीने सांगितले. ते आता 2 अक्षरात पुन्हा सांगावे. म्हणून साध्यही प्राप्त झाल्यावर साधनांचे स्वरूप पुन्हा सांगण्यास देव याच अभिप्रायाने प्रवृत्त झाले. मग देव म्हणतात, अर्जुना, तो क्रमयोगी या क्रममार्गाने मी होऊन माझ्या स्वरूपी प्रविष्ट होतो. स्वकर्मरूप पवित्र फुलांनी माझी चांगली पूजा करून प्रसादाने ज्ञाननिष्ठा प्राप्त करून घेतो. तो ज्ञानमार्ग जेव्हा हस्तगत होतो तेव्हा माझी भक्ती प्रकट होते व त्या भक्तीच्या योगाने माझ्याशी एकरस होऊन सुखी होतो. मग म्हणेगा सुभटा, तो क्रमयोगी या निष्ठा, मी होऊनी होय पैठा माझ्या रूपी. स्वकर्मांचा चौखोडी मज पूजा करुणी भली, तेने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठे ते.
आणि विश्वाचे प्रकाशन करणारा आत्मा जो मी, त्या मला जो आपले सर्व व्यापत्व जाणून अनुसरतो, आपला कठीणपणा टाकून जसे मीठ पाण्याशी मिसळते अथवा इकडे तिकडे वाहिल्यानंतर वायू जसा आकाशात शांत होतो, त्याप्रमाणे जो बुद्धीने, वाचेने व शरीराने माझा आश्रय करून राहतो, तो चुकून निषिद्ध कर्मेही करो, परंतु गंगेला मिळाल्यावर रस्त्यातून वाहणारे पाणी महानदीचे पाणी जसे एक होतात, त्याप्रमाणे माझे यथार्थ ज्ञान झाल्यावर पुण्यपापाची तशी ऐक्यस्थिती होत असते. अथवा बावण चंदन गुरे हा फरक जोपर्यंत अग्नीने दोन्ही कवळला नसताना तेथपर्यंत राहतो, अथवा 5 कसाचे व 16 कसाचे सोने सोन्यात जेव्हाच येतात की जोपर्यंत परीस आपल्या अंगाच्या स्पर्शाने त्या दोन्ही सोन्यांना एकाच कसाचे करीत नाही, त्याप्रमाणे शुभाशुभते तोपर्यंतच भासते जोपर्यंत केवळ एक जो मी, तो सर्वव्यापीपणाने अनुभवाला येत नाही. अरे अर्जुना, रात्र आणि दिवस हा भेद तेथपर्यंतच असतो की जोपर्यंत सूर्याच्या गावात प्रवेश केला नाही. म्हणून अर्जुना, माझी भेट झाल्यावर त्याची सर्व कर्मे नाहीशी होऊन तो मोक्षाच्या पदावर बसतो. देशाने कालाने स्वभावाने ज्याचा नाश संभवत नाही, त्या माझा अविनाश पदाला तो प्राप्त होतो. फार काय सांगावे अर्जुना, त्याला मी जो आत्मा त्याची प्रसन्नता प्राप्त होते, ती प्राप्त झाल्यावर न मिळणारा असा कोणता लाभ राहिला. अर्जुना, याकरता आपली सर्व कर्मे तू माझ्या ठिकाणी माझ्या स्वरूपी अर्पण कर. हे वीरा अर्जुना, परंतु तो त्याग कदाचित तू वरवरचा करशील तर तसे करू नकोस. तर तो संन्यास असा कर की कर्म करीत असताना तो आपली चित्तवृत्ती आत्मविचाराकडे लाव. मग त्या आत्मविचाराच्या बलाने तो आपल्या सर्व कर्माहून निळा असा माझ्या निर्मल स्वरूपी पाहशील. आणि कर्माची जन्मभूमी जी प्रकृती आहे ती आपल्या स्वरूपापासून फार दूर अशी तू पाहशील. अर्जुना, याप्रमाणे शरीराहून छाया वेगळी उरत नाही, त्याप्रमाणे तेव्हा प्रकृती तुझ्याहून वेगळी उरणार नाही. याप्रमाणे अज्ञानाचा नाश झाल्यावर काही श्रम न पडता कारणासहित कर्माचा त्याग होईल. मग कर्म मात्र नाहीसे झाल्यावर केवळ आत्मा आपल्या ठिकाणी उरतो. त्या केवळ आत्म्याच्या ठिकाणी तू आपली बुद्धी पतिव्रता करून ठेव. तेव्हा अनन्य योगाने बुद्धी माझ्यामध्ये प्रवेश करते. तेव्हा चिंतन करण्याचा विषय टाकून चित्त मलाच बसते. याप्रमाणे चिंतन करण्याचे सर्व विषय ज्या चित्तातून टाकलेले आहेत, असे चित्त माझ्या ठिकाणी नेहमी जडलेले राहील. असे तू लवकर कर. मग जेव्हा या अभिन्न सेवेने चित्तात मी भरून जाईन, तेव्हा माझा प्रसाद पूर्ण झाला असे समज. तेव्हा सकळ दुःखांची घरे मी मृत्यू व जन्म भोगली जातात, ती कठीण असली तरी तुला सोपी होतील. सूर्याच्या सहाय्याच्या जेव्हा डोळ्यांना आश्रय मिळालेला असतो, तेव्हा त्या डोळ्यांना अंधाराची काही पर्वा आहे काय? त्याप्रमाणे माझ्या प्रसिद्धाने ज्याची अल्पजीव दशा नाश पावते, तो संसाररूपी बागुलबोवा काढून कसा पीडा पावेल. म्हणून अर्जुना, या संसाररूपी वाईट गतीतून माझ्या प्रसादामुळे तू उतरशील, अथवा हे माझे सर्व बोलणे तू अभिमानाने कानाच्या व मनाच्या हद्दीबाहेर टेकून न देशील, तर तू नित्यमुक्त अव्यय असा आहेस, ते व्यर्थ होऊन देहतादात्म्याचा तडाखा तुझ्या अंगावर आदळेल. ज्या देहतादात्म्यात पावलोपावली आत्मघात आहे व त्या आत्मघाताचे पाप भोगीत असता विसावा कधीच मिळत नाही. जर तू आपल्या बोलण्याचा नीट विचार केला नाहीस, जर तू माझ्या बोलण्याचा नीट विचार केला नाहीस, तर तुझ्या स्वरूपी मरण नसताना एवढे भयंकर मरण तुझ्या अंगावर आदळेल. पथ्याचा द्वेष करणारा जसा ज्वराला वाढवतो, अथवा दिव्याचा कंटाळा करणारा जसा अंधकार वाढवतो, त्याप्रमाणे विवेकाच्या द्वेषाने अहंकाराला वाढवून आपल्या देहाला अर्जुन नाव देऊन, दुसऱ्यांच्या देहांना आप्तसंबंधी असे नाव देऊन व युद्धाला वाईट व पापकारक कृत्य असे नाव देऊन, अर्जुना, अशा या आपल्या बुद्धीने या तिघांना 3 नावे ठेवून मी लढणार नाही असा अंतःकरणामध्ये जो तू पक्का निश्चय करशील, तो निश्चय तुझा नैसर्गिक स्वभावच व्यर्थ करील. आणि मी अर्जुन, हे माझे सर्व नातलग,
यांचा वध करणे हे पाप, या कल्पना ही भ्रांती आहे. याशिवाय तात्विक दृष्टीने पाहिले तर यात काही तथ्य आहे काय? अगोदर तू लढणारा ठरावास, मग लढण्याकरता शस्त्र घ्यावेस अथवा न लढण्याची शपथ घ्यावीस. म्हणून लढणार नाही असे जे तू म्हणतोस ते व्यर्थ आहे. अथवा जगाप्रमाणे लोकांच्या दृष्टीने देखील तू लढणार आहेस असे जर घटकाभर मानले तरी मी लढणार नाही असा तो तू मनाने निश्चय करीत आहेस, तो निश्चय तुझा क्षात्र स्वभाव उलट करविलच. पूर्वेकडील दिशेने पाणी जोरात वाहत असताना जर कोणी पश्चिमेच्या दिशेने पोहत जाईल तर त्याचा हट्ट उरेल, बाकी त्याला पाणी आपल्या वळणाला आणील. अथवा साळीचा दाना मी साळीप्रमाणे उगवणार नाही असे जर म्हणाला तर त्याचा तो स्वभाव बदलणे शक्य आहे काय? त्याप्रमाणे हे बुद्धिमंत अर्जुना, क्षात्र संस्कार आणि सिद्ध झालेल्या प्रकृतीने तू उत्पन्न झाला आहेस. आता मी युद्ध करण्यास उठत नाही असे तू म्हणत आहेस, परंतु या युद्धाच्या व्यवहाराकडून तू उठविला जाशीलच. अर्जुना, शौर्य, तेज, दक्षता वगैरे गुण तुला तुझ्या क्षात्र प्रकृतीने जन्मतः दिले आहेत. तर अर्जुना, त्यात क्षात्र गुणांच्या समुदायानुरूप करताना तुला मुकाट्याने राहता यावयाचे नाही. म्हणून हे अर्जुना, तू त्या शौर्यादी क्षात्र गुणांनी बांधला गेला आहेस. त्या अर्थी क्षत्रियाला योग्य अशा मार्गाच्या योगात तू खरोखर पडशील. अथवा आपल्या जन्माच्या मूळ ठिकाणचा विचार न करता मी लढणार नाही असे केवळ अढळ व्रत जर घेशील तर ज्याप्रमाणे हातपाय बांधून ज्याला रथात घातला आहे तो चालला नाही तर रथाबरोबर दूर देशात जाणारच, त्याप्रमाणे तू आपल्याकडून मी काहीच करणार नाही असे म्हणून राहशील, परंतु खात्रीने तूच युद्धाधिक सर्व करशील. विराट देशाचा राजा उत्तरतो, युद्धाच्या वेळी पळत असता तू लढाईलाच का निघालास? तो तुझा क्षात्र स्वभाव तुला आता लढावयास लावेल. 11 औक्षोहिणी मोठे बलाढ्य योद्धे तू एकट्याने रणांगणावर शस्त्ररहित केलेस. अर्जुना, तो तुझा स्वभाव तुला लढण्यास लावेल. अर्जुना, रोग्याला रोग आवडतो काय? दारिद्र्याला दारिद्र्य आवडते काय? परंतु ज्या बलवान प्रारब्धाने या अनिष्ट गोष्टी भोगिवल्या जातात ते अदृष्ट ईश्वराच्या अधीन असल्यामुळे याहून वेगळे काही करणार नाही व तो ईश्वरही तुझ्या हृदयात आहेच.